Hello everyone, very good morning to all. Is I'm audible? Yes, sir. Yes, sir. Yes. Good morning all. सो डिअर स्टुडंट आपण मागच्या लेक्चरला काही केमिकल रिएक्शन बघितल्या होत्या ज्याच्यामध्ये तुम्हाला आठवतं का जेकर आपण मार्कोनिकॉप्स आणि अँटी मार्कोनिकॉप्स असा एक टॉपिक डिस्कस केला होता. डू यू रिमेंबर दॅट? मार्कोनिकॉप्स, अँटी मार्कोनिकॉप्स. Yes, sir. येस. तर त्याच्यानंतर आपण काही ॲरोमॅटिकच्या ह्या रिएक्शन बघितल्या तर बघा बरं तुला एक स्लाइड दाखवतोय. ही रिएक्शन झाली का आपली? हो sir. येस. Yes. हां. यांना आपण नावं दिली होती बघा. सँडमेर रिएक्शन आणि अजून एक रिएक्शन होती ज्याला आपण नाव देतो गॅटरमन रिएक्शन. अशा 2 रिएक्शन झाल्या होत्या. आणि फिजिकल प्रॉपर्टीचं डिस्कशन झालं होतं का आपलं? फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे हो हे sir. समोर दिसतंय बघा तुम्हाला की झालेलं. येस. ओके. मग आय थिंक फिजिकल प्रॉपर्टीच्या पुढचा आपण जो बोला. ठीक आहे. मग फिजिकल प्रॉपर्टीच्या पुढचा टॉपिक आपल्याला स्टार्ट करायचा आहे. ओके. जो बऱ्यापैकी केमिकल रिएक्शनच्या बेस्डवरती असणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग आणि खूप इझी टॉपिक सुद्धा आहे तो. खूप इंटरेस्टिंग पण आहे, इझी पण आहे, ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले पण जातात. आजचं सेशन म्हणजे हे खूप नॉलेजेबल सेशन असेल तुमच्या सगळ्यांसाठी. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली रिएक्शन कशी होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण आतापर्यंत काय केलं की हेडिंग काय होतं की मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन किंवा मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड असं आपण टॉपिकचं नाव दिलं होतं. आता जो टॉपिकचं टायटल असणार आहे ते असणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. दॅट इज केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडला आपण हॅलो अल्केन बोलतो हे आधीपासून तुम्हाला मी सांगितलंय. ओके. सो मग त्या केमिकल प्रॉपर्टीजला आपण सुरुवात करूया. सो लेट्स बिगिन. सो इथून मी सुरुवात करतोय. ज्या टॉपिकचं टायटल मी इथे मेन्शन करतोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. बघा मी तुम्हाला मागच्या लेक्चरला मे बी असं बोललो असेल, तुम्हाला आठवतंय का चेक करा की एक मिनिट, माझा ऑडिओ व्हिडिओ सगळं क्लिअर आहे? हो sir. Yes, sir. ओके. 1 मिनिट मला बघू द्या बरं कोण कोण आहेत आता. जागृती, अक्षता, श्रावणी, निर्जला, प्रथमेश, ईशा, सुखद, समीक्षा, सानिका, श्रावणी, श्रुती, एम, स्नेहल, ऋषिकेश, श्रुती, तन्वी, वरद. वरद कोहिनूर का? हो सर. ठीक आहे. सो लेट्स बिगिन. तर बघा मी तुम्हाला थोडंसं चॅप्टरबद्दल सांगतो की आपण कुठलंही चॅप्टर असेल ते कशा पद्धतीने रन करतो. मग ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं कुठलंही चॅप्टर असू द्या. मी तुम्हाला मागच्या लेक्चरला पण बहुतेक हे सांगितलं असेल की सगळ्यात पहिल्यांदा आपण नेहमी चॅप्टरचा इंट्रोडक्शन बघत असतो. मग त्या चॅप्टरबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये IUPAC नोमेनक्लेचर असतं, कॉमन नेम असतं, हे झाला इंट्रोचा पार्ट. त्याच्यानंतर चॅप्टरचा जो मेन पार्ट असतो ज्याला आपण नाव देतो मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ. मग ते पुढे नाव असतं काय बनवायचं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल हे चॅप्टर आहे, याच्यामध्ये आपण नाव टाकतो मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन असं आपण सपोज इथे नाव टाकलंय. हे चॅप्टरच्या नावानुसार हे फक्त बदलणार आहे. हा एक पार्ट असतो. त्याच्या पुढचा पार्ट असतो फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज मग पुढे कंपाऊंड असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल या केसमध्ये मी घेतो आहे हॅलो अल्केन. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन असा एक पुढचा पार्ट असतो. त्याच्यानंतर चॅप्टरचा जो शेवटचा पार्ट असतो ज्याला आपण नाव देतोय केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सपोज हॅलो अल्केन पुढे असेल हॅलो अल्केन. ओके. आता अशाच सिक्वेन्समध्ये प्रत्येक चॅप्टर चालतो. इंट्रोडक्शन होतं, मेथड ऑफ प्रिपरेशन चालतं, फिजिकल प्रॉपर्टी असतं आणि मग शेवटी केमिकल प्रॉपर्टी असतात. सो आता आज आपण काय सुरुवात करतोय केमिकल प्रॉपर्टीजला सुरुवात करतोय. केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला कोणाच्या बघायच्या आहे? हॅलो अल्केनच्या बघायच्या. हॅलो अल्केनलाच आपण काय बोलत असतो? हॅलो अल्केन इज कॉल्ड ॲज अल्किल हॅलाइड्स. त्याला आपण काय बोलत असतो? अल्किल हॅलाइड, ज्याला सिम्बॉलिकली आपण प्रेझेंट कसं करतो? RX. सो मग याच्या आपल्याला केमिकल रिॲक्शन्स बघायच्या. म्हणजे हा RX कोणाकोणासोबत रिॲक्शन दाखवतोय, तो कशा पद्धतीने रिॲक्ट होतो ते इन डिटेल आपल्याला स्टडी करायचं आहे. सो वन बाय वन आपण रिॲक्शन स्टडी करू. आधी आपण अशा रिॲक्शन्स घेऊ ज्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. ओके. सो लेट स्टार्ट विथ द टॉपिक. लेट मी क्लिअर दिस. आपण टॉपिकला आता सुरुवात करूया. आय होप की सगळेजण जॉईन झाले असतील. येस. चला. सो लेट्स कंटिन्यू. आता मी या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये
बघा कसं घेतोय तुम्हाला एक आधी जनरल रिएक्शन दाखवतो आणि मग त्याच्यानुसार आपण एक्झाम्पल डिस्कस करू. समजा मी आधी सगळ्यात पहिली जी केमिकल रिएक्शन दाखवतोय अल्केन हॅलाइडची केमिकल रिएक्शन जी NaOH सोबत तुम्ही करू शकता किंवा KOH सोबत करू शकता. म्हणजे बघा रिएक्शन कशी होत असते. इथे मी रिप्रेझेंट करतोय ज्याची केमिकल रिएक्शन आपल्याला बघायची आहे, ज्याला आपण बोलतो RX. RXची केमिकल रिएक्शन मी पहिल्या कंपाऊंड सोबत दाखवतोय. आत्ताशी आपण पहिलं कंपाऊंड सुरू केलंय. ज्याचं नाव आहे सपोज सोडियम हायड्रॉक्साईड, ज्याला आपण फॉर्म्युला रिप्रेझेंट कसं करतो NaOH. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इथे मी ॲक्वेस शब्द वापरलाय. ॲक्वेस NaOH तुम्हाला वेगळी रिएक्शन दाखवतो आणि अल्कोहोलिक NaOH तुम्हाला वेगळी रिएक्शन दाखवणार आहे. अल्कोहोलिक NaOH जेव्हा येईल तेव्हा ती आपण घेऊ, पण सध्या आपण फोकस करतोय पूर्णपणे ॲक्वेसवरती. एक्झामला बघून घ्यायचंय NaOH तुम्हाला दिलेलं कुठलं आहे. NaOH तुम्हाला ॲक्वेस दिलं आहे का NaOH तुम्हाला अल्कोहोलिक दिलंय ते खूप मॅटर करतंय. म्हणजे आता दोघांमध्ये फरक काय आहे? दोघांमध्ये फरक फक्त एवढाच आहे, की जी काही सोडियम हायड्रॉक्साईडची पावडर असते किंवा जे काही सोडियम हायड्रॉक्साईडचे असे तुकडे असतात, पॅलेट्स असतात, ते जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून सोल्युशन तयार केलं त्याला म्हणायचं ॲक्वेस NaOH. आणि जर सेम पॅलेट, सेम पावडर, सेम तुकडे जे असतात सोडियम हायड्रॉक्साईडचे, ते जर आपण अल्कोहोलमध्ये डिझॉल्व्ह केले तर त्याला म्हणायचं अल्कोहोलिक NaOH. हां, फक्त दोघांपासून मिळणारं प्रॉडक्ट वेगवेगळं असतं. मग अल्कोहोलचं काय प्रॉडक्ट मिळतं हा नंतरचा पार्ट आहे. पण सध्या आपण डिस्कशन कोणावरती करतोय, की या केसमध्ये जर तुम्ही ॲक्वेस NaOH यूज केलं तर तुम्हाला कशा पद्धतीने इथे तुम्हाला प्रॉडक्ट मिळणार. ओके. सो ॲक्वेसचा आपण विचार करूया. एक्झॅक्टली काय होतं माहिती आहे का? सिंपल. तुम्हाला एकदम एक सोपी प्रोसेस सांगू तुम्हाला काय करायचं आहे. हा जो एक्स आहे ना, हा एक्स इथून रिमूव्ह होतो. एक्सला आपण सबस्टिट्यूट करतो. याला सबस्टिट्यूट करून त्याच्या जागेवरती कुठला ग्रुप जातो? त्याच्या जागेवरती OH ग्रुप जातो. आता हा जो OH आहे ना, याला मी थोड्या वेळात तुम्हाला सगळं सांगणार आहे, की नेमकं आपण असं काय करतोय, तसं काय करतोय, रिएक्शन कशी होते वगैरे. थोड्या म्हणजे जवळपास 40-50 मिनिटं बाकी आहे अजून त्या टॉपिकला. तर हा जो OH ग्रुप आहे हा निगेटिव्ह ग्रुप असतो आणि Na कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. जो निगेटिव्ह आहे ग्रुपमधला त्याला आपण न्यूक्लिओफाईल असा शब्द वापरतो. त्याला आपण सिंपल वर्ड कुठला वापरतो? न्यूक्लिओफाईल. मग हा जो न्यूक्लिओफाईल आहे, हा न्यूक्लिओफाईल म्हणजे OH तुम्हाला या Xच्या जागेवरती घेऊन जायचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळणार? R. Rच्या पुढे आधी होता X. त्या Xला तुम्ही काढून OH जोडताय. तुम्हाला इथे फक्त काय जोडायचं आहे? OH जोडायचं आहे. आणि प्लस बाय प्रॉडक्ट तुम्हाला काय मिळणार? इथे Na शिल्लक आहे आणि इथला X तुम्ही बाहेर काढताय. तर तुम्हाला बाय प्रॉडक्ट काय मिळणार आहे? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ NaX, सोडियम हॅलाइड. याला आपण वर्ड कुठला वापरतो? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम हॅलाइड. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम हॅलाइड. आणि हे जे कंपाऊंड फॉर्म झालं आहे, कंपाऊंड कुठल्या फॅमिलीमधलं आहे? इट बिलॉंग्स टू अल्कोहोल फॅमिली. सो सेम रिएक्शन आपण बघूया. आता ही तर जी रिएक्शन आपण बघतो आहे याला बोलतात जनरल रिएक्शन. याला आपण कुठली रिएक्शन बोलतो? जनरल रिएक्शन. आता जनरल रिएक्शन जर तुम्हाला कळली असेल तर तुम्ही याच्यावरनं किती पण रिएक्शन बनवू शकतात. फॉर एक्झाम्पल, मी आता एखादा अल्किल हॅलाइड घेतोय सपोज. मी इथे यूज करतो आहे CH3 सपोज Br. या मॉलिक्युलचं नाव आहे मिथिल ब्रोमाइड. मिथिल ब्रोमाइड. ओके. आता बघा रिएक्शन कशी होणार. मिथिल ब्रोमाइडची मी केमिकल रिएक्शन करतोय नेहमीप्रमाणे ॲक्वेस शब्द लिहिणं खूप गरजेचं आहे. ॲक्वेस सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. सो आता रिएक्शन या केसमध्ये काय होणार? Again, I am going to substitute this bromine by OH group so that there is a formation of CH3OH. आपण फक्त काय करतोय? Br ला रिमूव्ह करतोय आणि Br च्या जागेवरती आपण OH ला तिथे जोडतो आहे, कनेक्ट करतोय, बॉन्ड फॉर्मेशन करतोय. सो अशा केसमध्ये काय झालं, की CH3 ला आता Br होता आधी, आता CH3 ला काय जोडलं गेलं? OH जोडलं गेलं. प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे? NaBr. NaBr म्हणजे काय असतं? सोडियम ब्रोमाइड. जसं सोडियम क्लोराईड असतं तसं सोडियम ब्रोमाइड. आणि हा जो अल्कोहोल फॉर्म झाला, या अल्कोहोलला आपण सिम्पली काय बोलतो? दिस इज कॉल्ड ॲज मिथिल अल्कोहोल. आणि मिथिल अल्कोहोलला तुम्ही अजून एक नाव देऊ शकताय, दॅट इज मिथॅनॉल. ओके. ही एक रिएक्शन झाली. तुम्ही रिएक्टंट कुठलाही चेंज करा. सपोज तुम्हाला वाटतंय की रिएक्टंट तुम्ही असं घेताय CH3 CH. सपोज तुम्ही इथे जोडला आहे Cl आणि या साईडला आहे सपोज CH3. हा जो मॉलिक्यूल आहे या मॉलिक्यूलचे दोन नाव आहेत. त्यातलं पहिलं नाव मी तुम्ही मेन्शन करतोय. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 2-क्लोरोप्रोपेन. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 2-क्लोरोप्रोपेन. हे त्याचं झालं IUPAC नेम. किंवा तुम्हाला याला कॉमन नेम लिहायचं असेल तुम्ही याला कॉमन नेम देऊ शकता आहात आयसोप्रोपिल. आयसोप्रोपिल क्लोराइड. इट इज कॉल्ड ॲज आयसोप्रोपिल क्लोराइड. प्लस नेहमीप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे सोडियम हायड्रॉक्साईड. बघा मी तुम्हाला सोडियम हायड्रॉक्साईडला ऑप्शन सांगितलं होता NaOH
ला ऑर अल्टरनेट एक्झामिनर क्वेश्चन तुम्हाला केओएच पण देऊ शकताय. जी रिएक्शन एनएओएच दाखवते ती सेम रिएक्शन तुम्हाला काय देणार आहे, केओएच पण देणार आहे. मग आता मी काय करतो, इथे एनएओएच तुम्ही वापरू शकताय, इथे तुम्ही एनएओएच पण वापरू शकताय, केओएच पण वापरू शकताय. फक्त माहिती असू द्या केओएच सुद्धा वापरला जातो. ओके, चला सध्या मग एनएओएच हवं डिस्कस करतो. एनएओएच मी ऍड केलाय. जे एनएओएच कसं असलं पाहिजे, ॲक्वेस एनएओएच असलं पाहिजे. सो आता ॲज युजल तुम्ही काय करणार, सीएल ला रिप्लेस करायचं. सीएलच्या जागेवरती कोणाला घेऊन जायचंय, OH ला घेऊन जायचंय. सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH CH3 आणि या जागेवरती कोण जोडला जाणार आहे आता, या जागेवरती येणार आता OH ग्रुप प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला काहीतरी मिळणार. बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार आहे, NaCl सोडियम क्लोराईड. हे जे कंपाऊंड फॉर्म झालंय पुन्हा याला दोन नाव आहेत. तुम्ही याला नाव देऊ शकतात प्रोपेन टू ऑइल. बघा याला दोन नाव आणि याला भरपूर नाव आहेत. तुम्ही याला प्रोपेन टू ऑइल देऊ शकता आहात किंवा मी ऑर इथे मेन्शन करतोय, याला तुम्ही आयसोप्रोपिल अल्कोहोल बोलू शकताय, आयसोप्रोपिल अल्कोहोल. आणि काही बुकमध्ये हेच नाव तुम्हाला अशा अल्टरनेट वेने पण दिसू शकते, ज्याला डायरेक्टली बोललं जातं 2-प्रोपॅनॉल. चुकीचं अजिबात नाहीये, बोथ आर करेक्ट. 2-प्रोपॅनॉल. ओके, सो मग त्याला तुम्ही 2-प्रोपॅनॉल म्हणू शकताय किंवा प्रोपेन टू ऑइल बोलू शकताय. आणि कॉमन नेमचा विचार केला तर कॉमन नेम तुम्ही त्याला देऊ शकताय आयसोप्रोपिल अल्कोहोल. तर मला सांगा, ही जी रिएक्शन आहे याच्यामध्ये आपण महत्वाचं काम केलं, ज्याच्यामध्ये आपण अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करतो आहे, अल्कोहोलमध्ये. अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये करायचं असेल तर कोणाचा यूज करावा लागतो, तुमच्या माइंडने तुम्हाला आन्सर दिलं पाहिजे. तर तुम्ही ॲक्वेस एनओएच वापरू शकताय किंवा ॲक्वेस केओएच वापरू शकताय. तर मला सांगा, हा पहिली रिएक्शन तुम्हाला समजली का, अल्किल हॅलाइड टू अल्कोहोल? हो सर. येस सर. नक्की समजलंय, व्यवस्थित चाललंय. ओके, सो आता ही फक्त एकच रिएक्शन झाली. आता याच्यामध्ये आपल्याला दुसरी रिएक्शन आपण आता चेक करू. दुसरी रिएक्शन काय होते, हा कलर सुटेबल आहे का तुमच्यासाठी, काही प्रॉब्लेम नाही ना? एक मिनिट, याला पेन अशी कसं काय स्लाइड आली अचानक. बरं ठीक आहे, चला लेट्स कंटिन्यू. आता याच्यामध्ये ब्लॅक करा ना सर, ते ब्लॅक करा ना. त्याला त्रास सर, होतो. दुसरा घ्या. ब्लॅक करायचं तुला. एक मिनिट. त्रास होतो सर त्यांनी. हो मला ते जाणवलं, ते मलाच त्रास झाला त्याचा, असं डोळ्यांना थोडस. एक मिनिट, तर पुढचे कुठले बघू द्या. याला काही प्रॉब्लेम आहे का अशा स्लाइड? एक मिनिट. नाही सर ब्लॅक नाही तर व्हाईट घ्या. एक मिनिट. अरे यार, थांबा, पुढच्या कुठल्या बघू द्या. हा ठीक आहे, चला ब्लॅक आहेत, नो प्रॉब्लेम, फाईन. लेट्स कंटिन्यू. सो आता या केसमध्ये आपण बघा, पुढची जी रिएक्शन घेतो आहे ज्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला रिएक्टंट सेम वापरायचं आहे. आपण आता ब्लॅक दिसत नाहीये, काय झालं, ब्लॅक स्लाइड नाहीये, रेडच आहे. ब्लॅक स्लाइड आहे ना आता समोर तुम्हाला नाही सर, कुठे sir, तुमच्या red- कॅमेरावरती ब्लॅक स्क्रीन आहे आणि तुम्ही जी स्क्रीन शेअर केली आहे ना त्याच्यावरती रेड स्क्रीन आहे. अरे यार, असं कसं काय झालं, एक मिनिट थांब, मी पुन्हा ओपन करतो ते. आता रेड झाली का? हो आता रेड हो आली. सर. अरे यार, ऐसा क्या हो रहा है, एक मिनिट. हा, इथे काहीतरी ऍड झालंय स्लाइड, एक मिनिट, त्याच डिलीट करून टाकतो. हा, आता ब्लॅक आहे ना? हो सर. हो सर. चला, काहीतरी झाला असेल प्रॉब्लेम. सो लेट्स कंटिन्यू. आता आपण जी मागची रिएक्शन बघितली होती ती आपली फर्स्ट रिएक्शन होती. आता आपण सेकंड रिएक्शन डिस्कस करतोय. ओके, त्याच्या आधी मी तुम्हाला एक जनरल रिएक्शन सांगतो, ती जनरल रिएक्शन समजून घ्या आणि त्याच्यानुसारच तुम्हाला सगळ्या रिएक्शन सॉल्व्ह करायच्या. ओके, समजा मी रिएक्टंट आपला सेमच असणार आहे. रिएक्टंट कुठला असणार आहे, अल्किल हॅलाइड, जो RX असं आपण मेन्शन केलाय. अल्किल हॅलाइडमध्ये तुम्हाला ऍड करायचे सोडियम अल्कॉक्साइड. आता टेन्शन घेऊ नका, हे सगळं एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. बघा, जेवढं पुस्तकात दिलं ना त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. सोडियम अल्कॉक्साइड, आधी नाव लिहून घेतो मी ते, सोडियम अल्कॉक्साइड. ओके, आणि या सोडियम अल्कॉक्साइडचा जो फॉर्म्युला असतो त्याला आपण रिप्रेझेंट करतो NaOR. त्याला आपण रिप्रेझेंट कसं करतो, NaOR. आता बघूया नेमकं हे नाव कसं काय पडलं त्याला. तर बघा, तर या केसमध्ये काय असतं माहिती का, आपण RO
आणि H हा जो मोलेक्युल आहे ना, हा प्युअरली अल्कोहोल मोलेक्युल आहे. मग या अल्कोहोल मोलेक्युलमध्ये जेव्हा आपण एखादा मेटल ॲड करतो, लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ सोडियम. तर हा सोडियम या हायड्रोजनला डिस्प्लेस करतो, म्हणजे रिमूव्ह करण्याचं काम करतो. तो बाहेर टाकतो त्याला आणि तो हायड्रोजन बाहेर जातो आणि त्याच्या जागेवरती कुठला ॲटम अटॅच होतो? लगेच सोडियमचा ॲटम अटॅच होतो. जेणेकरून तुम्हाला प्रॉडक्ट मिळतं RO आणि इथे काय जोडतो आपण? Na. मग आता हेच कंपाऊंड मी तुम्हाला इथे वरती दाखवलं, फक्त लिहिताना थोडंसं उलटं लिहिलंय. त्याने काही फरक पडत नाहीये. तर या कंपाऊंडला नेमकं नाव कसं द्यायचं असतं? यातल्या आधी एकेका ग्रुपचं आपण नाव बघूया. R म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की R म्हणजे एक्झॅक्टली कोण असतो? अल्किल ग्रुप असतो. O आहे सिम्पली ऑक्सिजन आणि हा तर सगळ्यांना माहिती आहे सोडियम. ओके, दिस इज सोडियम. ओके, आता याला नाव देताना सॉरी याला नाव देताना बघा, हा जो ॲटम आहे त्याचं मी डायरेक्टली इथे नाव मेन्शन करतोय सोडियम. सोडियम नाव लिहून घेतलं, याचा विषय संपला. आता इथे हे जे 2 जण आहेत ना, या दोघांना तुम्हाला कंबाईन करायचं नाव लिहित असताना. तर एके साईडला आहे अल्किल आणि दुसऱ्या साईडला आहे ऑक्सिजन. मग अल्किल आणि ऑक्सिजन असं दोघांची नावं एकत्र करून अल्किलसाठी आपण ALK असं मेन्शन केलंय आणि त्याच्या पुढे ऑक्सिजनसाठी आपण ऑक्साईड लिहितो आहे. सो अशा पद्धतीने कॉम्बिनेशन करून वर्ड कुठला तयार झाला? अल्कऑक्साईड. अल्क तुम्हाला काय सांगते? अल्किल ग्रुप आणि ऑक्साईड तुम्हाला सांगते की ऑक्सिजन आहे तिथे. सो मग हे 2 वर्डचं कॉम्बिनेशन आहे अल्क आणि ऑक्साईड. म्हणून त्याला दोघांना एकत्र करून म्हणजे अल्किल आणि ऑक्सिजन अशा दोघांना एकत्र करून आपल्याला वर्ड मिळतो अल्कऑक्साईड. मग या केसमध्ये सोडियम अल्कऑक्साईड हे नाव का दिलं, कसं दिलं सगळ्यांना समजलंय? हो सर. ओके, हो सर. चला मग त्याचं आपण R ग्रुपला रिप्लेस करून पुढे तर बघणारच आहोत की त्याला आपण काय काय लिहू शकतो तिथे. ओके, हे नावच फक्त सांगितलं मी तुम्हाला, आपण याला असं नाव का दिलंय. द नेम ऑफ कंपाऊंड, नेम ऑफ मॉलिक्युल इज सोडियम अल्कऑक्साईड. ओके, एक मिनिट. सो आता यांची रिएक्शन कशी होणार? सिंपल स्टेप्स तुम्हाला तिथे दिसतील आता. एक मिनिट हा. सो तुम्हाला आता रिमूव्ह काय करायचं माहिती का? इथल्या एक्सला काढून टाकायचं, तो एक्स कंबाईन होणार या सोडियम सोबत, जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार? NaX. बाय प्रोडक्ट काय मिळणार तुम्हाला? NaX. बाय प्रोडक्ट मध्ये आता इथे मी लिहून टाकतो, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट NaX. इथे आपण सिंपल मेन्शन करूया, बाय प्रोडक्ट कुठलं फॉर्म झालंय? NaX फॉर्म झालंय. हे तर निघून गेले, Na आणि X दोघं कंबाईन झाले, NaX तुम्हाला ॲज अ बाय प्रोडक्ट मिळालं. मग उरलेला ग्रुप कुठला कुठला चेक करा. लेफ्ट हँड साईडला R शिल्लक आहे आणि राईट साईडला OR शिल्लक आहे. यांना जसं आहे तसं जोडून द्यायचं. लेफ्ट हँड साईडचा R ग्रुप आणि राईट हँड साईडचा OR ग्रुप असं मी लिहून घेतलं. तर बघा तर बरं, हे ओळखीचं कंपाऊंड वाटतंय का तुमच्या? इथर, करेक्ट. हे जे कंपाऊंड फॉर्म झालंय हे कुठल्या फॅमिलीतलं कंपाऊंड आहे? द मोलेक्युल बिलॉंग्स टू इथर फॅमिली. म्हणजे आपण प्रोसेस काय केली? आपण प्रोसेस केली अल्किल हॅलाइडला. अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्जन आपण कशात केलं? इथरमध्ये केलं. आता इथून पुढे लक्षात घ्या मुलांना. मागच्या रिएक्शनमध्ये आपण अल्किल हॅलाइडला कन्वर्ट केलं होतं अल्कोहोलमध्ये. अल्किल हॅलाइडला अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही कुठला रिएजंट वापरतात? ॲक्वेस NaOH और ॲक्वेस KOH. आत्ताच्या रिएक्शनमध्ये तुम्ही अल्किल हॅलाइडला कन्वर्ट केलंय इथरमध्ये, तर तुम्ही कुठला रिएजंट वापरला? सोडियम अल्कऑक्साईड वापरला. ही तर फक्त सेकंड रिएक्शन आहे. आपल्याला अजून 6 रिएजंट बघायचे आहेत. म्हणजे तुम्हाला रिएजंटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कुठला रिएजंट टाकलं तर काय करणार आहे आणि विशेष महत्त्वाचं, तुम्ही कोणामध्ये ॲड करताय ते पण मॅटर करतंय. तुम्ही कोणामध्ये कुठला रिएजंट टाकतायत, तुम्हाला काय प्रॉडक्ट मिळतंय, तर हे अगदी स्मूथली माइंडमधून तुमच्या बाहेर आलं पाहिजे. मी समजा तुम्हाला क्वेश्चन विचारलं की आपल्याला इथर बनवायचंय आणि इथर मला बनवायचंय अल्किल हॅलाइडपासून, तुमच्या माइंडमधून इन्स्टंटली आन्सर पाहिजे. खूप जास्त प्रिपरेशन करावं लागेल. तुम्हाला सांगण्यात आलं पाहिजे की येस सर वी कॅन यूज सोडियम अल्कऑक्साईड. सो असं एकदम स्मूथली आन्सर माइंडमध्ये. नुसतं आजचं लेक्चर तुम्ही आता ऑनलाईन आलात, लेक्चर करतायत, तुम्ही सिन्सिअरली लेक्चर करतायत, एवढं इनफ नाहीये. लेक्चर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या माइंडला ते क्वेश्चन विचारा की आज आपण जे 1.5 तासामध्ये शिकलो त्याच्यामध्ये आपण काय काय बनवून दाखवलं. मग समजा तुमच्या मनात आलं की आपण बनवलंय अल्कोहोल, मग अल्कोहोल बनवताना रिएक्टंट साईडला काय काय घेतलं होतं? मग तुमच्या माइंडने सांगितलं पाहिजे तुम्ही की अल्किल हॅलाइड वापरला होता, पण अल्किल हॅलाइडमध्ये काय टाकावं लागलं होतं आपल्याला? मग तुमच्या माइंडने तुम्हाला सांगितलं पाहिजे की आपण सोडियम हायड्रॉक्साईड टाकला होता, पण सोडियम हायड्रॉक्साईड अल्कोहोलिक होता की ॲक्वेस होता? ॲक्वेस की. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्हाला छान व्यवस्थित स्वतःला सांगता आलं, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये चॅलेंजिंग पार्ट जो मेन असतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याची भीती तुमच्या मनातून निघून जाईल. केमिस्ट्रीमधून बाकी सगळ्या टॉपिकचे मार्क निघतील. फिजिकल केमिस्ट्रीचे मार्क निघतील.
इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे पण मार्क निघतील. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे मार्क काढणं हे चॅलेंजिंग पार्ट असतं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री जेवढं स्क्रीनच्या समोर सोपं वाटतं तेवढं बॅक साईडला किंवा पेपरमध्ये खूप डिफिकल्ट जातं ते. हे तुम्हाला मी आधीच सांगतोय. कारण बघा ही रिएक्शन मी तुम्हाला समजून सांगताना तुम्हाला कळते की येस सर आपण Na काढलं, Xला काढलं, बाय प्रोडक्ट NaX मिळालं. मग उरलेले 2 जण जोडून दिले आपण. किती सोपं आहे सर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि हेच याच्यावरती मी तुम्हाला क्वेश्चन तयार केला ना MCQ. मग ते MCQ मध्ये फार कमी जण आन्सर देतील. मग तेव्हा त्यांना आपण सांगितलं की असं सॉल्व्ह करायचं. अरे हां सर इथं आपलं झालंय. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये लॅक ऑफ प्रॅक्टिस असेल तरच डिफिकल्टी येतात. प्रॅक्टिस वगैरे सगळं व्यवस्थित चाललं आहे तर मग तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची भीती वाटणार नाही. आता मी काय करतोय साइड बाय साइड मी आता नीटचे क्वेश्चन पण चालू करून देईल की या टॉपिकवरती किंवा 11चा काही थोडाफार टॉपिक असेल तर तिथे आपण आता नीटचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करू. तुमच्यामध्ये हा कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे की येस की आपण जे शिकतो आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले गेलेत आणि ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येत आहेत. हां ॲटलिस्ट हे जरी वाटणं गरजेचं आहे की येस की आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आणि असे क्वेश्चन्स आपण याच्या आधी क्लासमध्ये बघितले आहेत, ते सॉल्व्ह केले आहेत किंवा ऑनलाईन क्लासमध्ये सॉल्व्ह केले आहेत. फक्त एक महत्त्वाचं की येस केलं तर होणार आहे हा कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे. केलं तर होऊन जाईल हा कॉन्फिडन्स जरी आला तरी इट्स मोर दॅन इनफ. ओके. सो आता याच्या बेसिसवरती ना ही तर झाली जनरल रिॲक्शन. ही जी आहे ही आहे जनरल रिॲक्शन. याला बोलतात जनरल रिॲक्शन. आता याच्यावरती आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू. समजा मी अल्केन यूज केला आहे CH3, CH2 अँड सपोज इथे मी Br घेतलाय. प्लस याच्यामध्ये मी आता एक सोडियम अल्कॉक्साईड टाकतोय. आता मी बघा त्याला लिहितो कसं आहे. Na आहे तसाच, O आहे तसाच आणि Rच्या ठिकाणी समजा मी एक मॉलिक्युल असं दाखवतो. सपोज CH3 दाखवला. ओके. सपोज आपण इथे काय टाकणार CH3. आता बघा याचं नाव तर लिहिणं सोपं आहे. याचं नाव कधी तुम्हाला सगळ्यांना जमून जाणार. या मॉलिक्युलचं नाव काय आहे? इथिल ब्रोमाइड. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथिल ब्रोमाइड. आता या इथिल ब्रोमाइडमध्ये आपण हा जो मॉलिक्यूल ऍड केलाय तर हा सोडियम अल्कॉक्साईड या फॅमिलीमधला तर आहेच. पण त्याचं नाव लिहायचं आहे आपल्याला. तर बघा याचं नाव कसं लिहायचं. पहिले सोडियम दिसतोय. नो इश्यू. आपण बिंदास सोडियम लिहून टाकू. सोडियम लिहून टाकू आपण. आता सोडियमच्या पुढे नाव कसं लिहायचं बघा. हा जो ग्रुप आहे याला नाव असतं ऍक्च्युली मिथिल आणि हा जो आहे तो कोण आहे? ऑक्सिजन आहे. तर तुम्हाला काय वाटतं मिथिल आणि ऑक्सिजनला एकत्र केलं तर आपण काय लिहायला पाहिजे त्या ठिकाणी? मिथिल ऑक्साईड. मिथॉक्साइड. मिथॉक्साईड. व्हेरी गुड. आपण काय लिहायला पाहिजे तिथे? मिथॉक्साईड लिहायला पाहिजे. समजा मी पुढची एक रिएक्शन घेऊन ठेवतो इथे. त्याचं नाव आपण लिहून घेऊ. बघा Na घेतलाय, O घेतलाय आणि या ठिकाणी आहे CH2, CH3. तर सांगा याचं नाव काय येणार आहे मग? सोडियम सोडियम इथॉक्साइड. ऑक्साईड. सोडियम इथॉक्साईड. व्हेरी गुड. या मॉलिक्युलचं नाव आपण काय लिहायला पाहिजे? दिस इज सोडियम इथॉक्साईड. इथिल आणि ऑक्सिजन आहे म्हणून आपण त्याला काय मेन्शन करतोय? इथॉक्साईड. ओके. सो दिस इज सोडियम इथॉक्साईड. बघूया त्याला आपण नंतर वापरू. आधी ही रिएक्शन सॉल्व्ह करू आपण. ओके. सो याच्यामधलं हे ऑक्सिजन मिथिल काढून टाकतो आता. सो लेट्स प्रोसीड की इथे बघूया आता काय रिएक्शन होणार. याला आपण नेहमीप्रमाणे हीट करणार. आता होणार काय की इथला जो ब्रोमिन आहे हा सोडियम सोबत कंबाईन होतोय. हेच का कंबाईन होतं? बाकीचे का कंबाईन होत नाही? कारण बघा ना 2 मॉलिक्यूल आहेत. दोघं मॉलिक्युल्स आता थोडं समजण्यासाठी थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेतोय. ह्या 2 फॅमिलीज आहेत. ही एक फॅमिली आहे. ही दुसरी फॅमिली आहे. आता समजण्यासाठी बोलतोय असे शब्द वापरतोय. डोंट माइंड दिस की असं कसं काय एक्झाम्पल घेतलं. मला हे सांगा जेव्हा लग्न सोहळा सुरू असतो म्हणजे लग्न ठरणार असतं 2 फॅमिलीज असतात. मला हे सांगा 2 फॅमिलीमध्ये 2 फॅमिली एकमेकांच्या समोर येत आहे. सगळ्यांचेच लग्न होणार का त्याच्यामध्ये? सांगा तर बरं येस नो. अरे पार्ट ऑफ फन. पण तुम्ही सांगा 2 फॅमिलीज एकमेकांच्या समोर आहेत तर ते सगळेच एकमेकांसोबत लग्न करणार आहे का? नाही. नाही No, सर. sir. म्हणजे याच्यामध्ये फक्त काय होतंय की जे कॅन्डिडेट घरामध्ये आहेत त्यांचेच लग्न होणार आहे ना. मग या फॅमिलीमध्ये बघा ना एक आहे Br की जो निगेटिव्ह असतो. Br कसं असतो? निगेटिव्ह. आणि दुसऱ्या फॅमिलीमधला आहे सोडियम की जो आहे पॉझिटिव्ह. मग या 2 फॅमिलीज जर एकमेकात मिक्सअप केल्या तर असेच ॲटम एकमेकांसोबत जोडले जातात ज्यांना स्ट्रॉंग ॲफिनिटी आहे. दे लव्ह ईच अदर नाही का. एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे. यांच्यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्शन डेव्हलप होतं आणि तेच एकमेकांसोबत काय होत आहे? कंबाईन होत आहे जेणेकरून तिथून NaBr काय झाले? बाहेर पडले आहेत. सो NaBr बाहेर पडल्यानंतर ह्या ज्या 2 साइड्स आहेत या तुम्हाला फक्त कंबाईन करायचं आहे. लेफ्ट हँड साइडला तुम्हाला दिसते CH3, CH2 ते आधी लिहून घेतो मी इथे. CH3, CH2. त्याच्यानंतर राईट हँड साइडला हा एवढा पार्ट उरलाय O पासूनचा पुढचा पार्ट. मग इथे मी O लिहिणार. Oच्या पुढे काय लिहिणार? CH3 लिहिणार. सो आता हा जो मॉलिक्यूल फॉर्म झालाय हा जो मॉलिक्यूल तुम्हाला दिसतो आहे हा याची फॅमिली तुम्हाला माहिती आहे की हा कुठल्या फॅमिलीमधला आहे? इट बिलॉंग्स टू इथर फॅमिली. आता या इथरचं आपल्याला नाव लिहायचं आहे. आता मी काय करतो इथरचं नोमेनक्लेचर कसं करायचं ते साईडला एक्सप्लेन करतो.
तर इथर हे 2 टाइपचे असतात. ROR आणि दुसरं असतं ROR'. तर जेव्हा दोघंही अल्किल ग्रुप सेम असतात, तर त्याला बोललं जातं सिमेट्रिकल इथर. आणि जेव्हा दोघंही अल्किल ग्रुप डिफरंट असतात, तर त्याला बोलतात अनसिमेट्रिकल इथर. दोघांचं नाव लिहितानाचा पॅटर्न फक्त एकच असतो. तुम्हाला पॅटर्न एकच वापरायचा असतो. आधी लिहायचं अल्किल ग्रुपचं नाव आणि त्याच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला वर्ड लिहायचा आहे इथर. अल्किल इथर. मग आता मला सांगा, आता या मॉलिक्यूलचं आपल्याला नाव लिहायचंय. या मॉलिक्यूलमध्ये अल्किल ग्रुप कुठला आहे? इथे अल्किल ग्रुप आहे मिथिल. या अल्किल ग्रुपचं नाव काय आहे? इट इज मिथिल. आणि या साईडचा जो अल्किल ग्रुप आहे, त्या अल्किल ग्रुपचं नाव काय आहे? इट इज इथिल. आता क्वेश्चन मार्क आहे की तुम्ही सांगितलं सर की आधी अल्किल ग्रुपचं नाव लिहायचे, पण हे दोघं अल्किल ग्रुप डिफरंट आहे. मग आधी नाव कोणाचं लिहायचं? माझ्यापेक्षा म्हणजे मला असं वाटतं की आन्सर तुमच्याकडे आहे. या दोघांपैकी आधी नाव तर काय? अल्फाबेटिकली अल्फाबेटिकल इथिल. ऑर्डर. व्हेरी गुड. मग आपण आधी नाव काय लिहिलं पाहिजे? इथिल. इथिल नंतर मग पुढे काय लिहायचं आपल्याला? मिथिल. आणि सगळ्यात शेवटी वर्ड कंपल्सरी कुठला लिहायचा असतो? इथर लिहायचा असतो. सो मॉलिक्युलचं नाव काय झालं? इथिल, मिथिल, इथर. आणि समजा एक एक्झाम्पल डिस्कस करूया आपण. समजा दोघं साईडला जर सेम आले तर काय करायचे? CH3O CH3. समजा दोघं साईडला सेम आले तर काय करायचं अशा केसमध्ये? मलाही सांगा. पहिल्याचं नाव Dimethyl. मिथिल. येस, Dimethyl. करेक्ट. मिथिल मिथिल दोघांचे नाव सेम आहे. दोघांना एकत्र करा. मग याचं आपण नाव काय लिहिलं पाहिजे? डायमिथिल. आणि शेवटी कंपल्सरी वर्ड कुठला असतो? इथर. दॅट्स इट. मग मला सांगा, वरच्या मॉलिक्युलचं नाव समजलं सगळ्यांना? इथिल मिथिल. तर कसं आणलं आपण ते? येस सर. येस. ओके. आता विल सॉल्व वन मोर रिॲक्शन. ओके. इथला पार्ट काढून टाकतोय. गर्दी झाली खूप. नक्की समजते ना रे तुम्हाला? Yes, sir. हो सर. Yes. फक्त एकच ड्रॉबॅक आहे की मी टेक्स्टबुकच्या स्पीडने जात नाहीये. मी थोडं स्लो जातो आहे. सो काही फरक पडत नाही स्लो जात असेल. फक्त महत्वाचं एक आहे की कॉन्फिडन्स तुम्हाला येणं गरजेचं आहे की हो जमतंय, समजतंय, दॅट्स इट. आता सध्या तुम्ही 11th ला आहात, ॲग्री. पण तुम्हाला हे फील नाही होऊ द्यायचं की तुम्ही 12th चा अभ्यास करताय. ओके. तुम्हाला असं वाटलं की येस आपल्याला जमतंय, विषय काहीच नाहीये. हा येस प्रथमेश. इथरचं नोमेनक्लेचर अल्कॉक्सी अल्केन असं पण होतं ना? तसं पण चालतं. सांगतो, ते पण सांगतो मी तुम्हाला. दोन्ही एवढं पण IUPAC आहे का मग? नाही. हे जे आपण लिहिलंय इथिल, मिथिल, इथर हे कॉमन नेम आहे. हे त्याचं काय आहे? कॉमन नेम. आणि जे अल्कॉक्सी अल्केन आहे ते IUPAC नेम आहे. अल्कॉक्सी अल्केन. हवं तर ते पण समजून सांगतो थोड्या वेळात. आधी हे आपण डिस्कस करून घेऊ. हे एक रिएक्शन घेऊ, मग आपण इथरच्या नोमेनक्लेचरकडे जाऊ आपण. ओके. एक मिनिट. अजून कोणी हँड रेज केलाय? सर डेली वर्कशीट पण द्या सॉल्व्ह करायला. आहे भरपूर. कालच काही कंटेंट आणलंय मी. तर तुम्हाला नोट्स पण द्यायचे आहे मला. नोट्स पण बनवून देईल. हळूहळू नोट्स बनवायला सुरुवात करतो. आणि वर्कशीट पण देत जाईल तुम्हाला. ठीक आहे. फक्त एकच आहे की एफर्ट्स भरपूर घ्या. सर ऑफलाईन सुरू होणार आहे 1 फेबला सर, मग त्यावेळेस नीट्स. हां, मग ते मला सांगता येणार नाही बरं का. ते कसं होईल आता. ज्यावेळेस आपलं आता जो सध्या ऑनलाईन चालू आहे तोपर्यंत आपण नुसते साधे लेक्चर घेण्यापेक्षा आपण काय ठरवलं की आधी आमच्या डोक्यात काय होतं प्लॅनिंग की सर जवळपास 2-1 महिने तरी मिळतील आपल्याला. म्हणजे कमीत कमी मार्चमध्येच क्लास उघडतील असा आज आमचा असा पहिला प्लॅन होता की आपण 1 मार्चपासून सुरुवात करणार. पण आता या संख्या परत कमी केल्या. गव्हर्नमेंट स्कूल पण चालू करायला सुरुवात केली. मग पुन्हा त्याच्यात प्लॅन चेंज केले गेले. पण जर आपलं म्हणजे ठरलं कसं होतं माहिती का की मी तुमचे 3 चॅप्टर तरी कव्हर करणार. त्याच्यानंतर 3 चॅप्टर मी रेकॉर्ड करून ठेवणार. म्हणजे 6 चॅप्टर झाले. आणि प्रार्थना मॅम पण तिकडे 3 चॅप्टर घेतील आणि 3 चॅप्टर रेकॉर्ड करून ठेवतील. म्हणजे 6-6 12 टॉपिक तुमचे कव्हर झाले असते जवळपास 2.5-3 महिन्यामध्ये. 12 किंवा 12पेक्षा नक्कीच जास्त. पण आता ठीक आहे, आता क्लास उघडतो तर बघूया कसं करता येईल. ओके. ते आपण पण नाही सांगू. म्हणजे टाइम वेस्ट होण्यापेक्षा आम्ही काय केलंय की आउटपुट चांगलं येईल. मुलं फक्त रेग्युलरचे लेक्चर करतील त्यापेक्षा काही मुलं असे सिलेक्ट करू आपण ज्यांना नीटचं प्रॉपर प्रिपरेशन करायचं, त्यांना गाईडलाईन मिळेल. बरं ऐका ना, इथे 10 मिनिटानंतर आपलं पुन्हा सेशन स्टॉप होईल. तुम्हाला सेम लिंकला पुन्हा कनेक्ट करायचं आहे. पुन्हा लिंक द्यायची गरज नाही. जी सकाळी मी लिंक दिली तुम्हाला त्याला पुन्हा तिथेच कनेक्ट करायचं तुम्हाला. ठीक ओके सर. आहे. ओके. ऋषिकेश म्हणतोय सर मग रेकॉर्ड करून. हां, जेवढं रेकॉर्ड करतील तेवढं नक्कीच रेकॉर्ड करू. हां, अजून कोणाला काही बोलायचंय? तर या रिॲक्शनचं नाव काय? फॉर्मेशन ऑफ इथर आहे हे. म्हणजे याला असं कुठलं नेम रिॲक्शन नाहीये. जसं आपण वर्ड्स रिॲक्शन ऐकतो किंवा तुम्ही अजून तर काही तुम्ही जास्त खूप नेम रिॲक्शन ऐकलेलं नाहीये. पण जसं सॅडमेअर रिॲक्शन होते किंवा गॅटरमन रिॲक्शन तुम्ही ऐकली. Marconi.
नाही मार्को माय गॉड लाईट गेली. मार्कोनिकॉफचं हे रूल आहे. मग या रिएक्शनला असं कुठलं नाव नाही. फक्त इथे काय आहे, दिस इज अ मेथड ऑफ सॉरी दिस इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. म्हणजे आपण जे टायटल दिलं ना आधी अगदी पहिल्या मिनिटाला, त्या टॉपिकचं नाव काय आहे? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड असं या रिएक्शनचं नाव आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. दॅट्स इट. ओके सर. ओके फाईन. ठीक आहे. आता मे बी सर तुम्हाला चॅप्टरचं हॅलो हां बोला. सर चॅप्टरचं लेसनचं हे काय आहे? कितवं चॅप्टर आहे म्हणजे? अच्छा तुम्ही खूप लेट जॉईन झाला का? कोण बोलतंय? सर मी जागृती आहे म्हणजे अच्छा मला तू विचारायचं बहुतेक की लेसन नेम काय आहे? हां फर्स्ट. आपलं बरं तू बहुतेक 2-1 दिवसापासून कनेक्ट झाली ना आता मागच्या? येस सर. येस एकच बरं. दिवस. येस. आपला जो चॅप्टर सुरू झालाय हा क्लास 12चा चॅप्टर आहे आणि क्लास 12 मधला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला सुरुवात केली आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे हॅलो अल्केन. चॅप्टरचं नाव आहे हॅलो अल्केन अँड हॅलो अरिन असं या चॅप्टरचं नाव आहे. आणि त्या चॅप्टरचा आता जवळपास ऑलमोस्ट 60% टॉपिक तरी आपला संपलेला आहे. तर रेकॉर्डेड सगळे लेक्चर बघा तुम्ही. ठीक आहे. येस सर. येस ठीक आहे. सो लेट्स कंटिन्यू. आता आपण याची सेकंड रिएक्शन बघूया. लेक्चर घ्या. लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याच लिंकवरती क्लिक करून कनेक्ट व्हायचं आहे. ओके सगळ्यांना कळलंय? पुन्हा मी नवीन Yes, लिंक sir. शेअर नाही करत. तिथं आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे पुन्हा. फाईन. हा होता रेकॉर्डिंग. हेच कंटिन्यू करतो जेणेकरून पुन्हा तुम्हाला पूर्ण 80-90 मिनिटांचा एकच व्हिडिओ मिळेल. 2-2 व्हिडिओ करण्याची गरज नाही. सो लेट्स कंटिन्यू. समजा आता मी इथे रिएक्टंट वापरतो आहे CH3 CH2 अँड सपोज Cl वापरला. ओके प्लस याच्यामध्ये मी ऍड करतोय सोडियम इथॉक्साइड. हा जो पाठीमागचा मोलेक्युल आहे द नेम ऑफ मोलेक्युल इज इथिल क्लोराइड. इथिल क्लोराइड. ओके इथिल क्लोराइडलाच आपण क्लोरोइथिन सुद्धा म्हणू शकतोय. ॲज युजल रिएक्शन होणार काय? तुम्हाला माहिती आहे की आपण एक्झॅक्टली रिएक्शन या केसमध्ये काय कुठली करणार आहोत. आपल्याला फक्त काय करायचं आहे की त्या सोडियमला पॉझिटिव्ह सोडियमला त्या निगेटिव्ह क्लोरीन सोबत आपल्याला कंबाईन करायचं आहे. आता ही लँग्वेज जी आहे ना जी मी बोलतोय की इथला सोडियम इथला क्लोरीन हे एकमेकांसोबत कंबाईन होत आहे. ही रिएक्शन समजण्यासाठी अशी लँग्वेज वापरतोय. सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ NaCl. देर इज अ फॉर्मेशन ऑफ NaCl. मग आता NaCl जर निघून गेले असतील तर उरलेले पार्ट कुठले कुठले सांगा मला. लेफ्ट हँड साईडला कोण उरलंय? CH3 CH2. बघा हा लेफ्ट हँड साईड हे एवढं उरलंय. राईट हँड साईडला हा एवढा पार्ट उरलाय जो आपण याला अटॅच करतोय O CH2 CH3. आता बघा तर बरं या इथरचं नाव काय असणार आहे? डायइथाइल इथर. डायइथिल इथर. येस डायइथिल इथर. डायइथिल इथर प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळाले सोडियम क्लोराइड. दॅट्स इट. आता ह्या रिएक्शन ही सेकंड रिएक्शन आतापर्यंत आपण बघितली. ही पण सेकंड रिएक्शन सगळ्यांना समजली आहे. हो सर. ओके Yes, मागची जी रिएक्शन होती ती मागची रिएक्शन काय होती आठवण्याचा प्रयत्न करा. मागच्या रिएक्शन मध्ये आपण काय घेतलं होतं? RX घेतलं होतं प्लस याच्यामध्ये आपण NaOH टाकलं होतं की जे Aqueous. NaOH aqueous असलं पाहिजे. ज्याचं तुम्हाला प्रोडक्ट काय मिळालं होतं? देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल प्लस बाय प्रोडक्ट काय मिळालं होतं? NX. आता जी रिएक्शन आपण घेतली आहे सॉरी ज्याच्यामध्ये आपण RX यूज करतोय RX मध्ये आपण टाकतो आहे NaOR ज्याला म्हटलं जातं सोडियम अल्कॉक्साइड. ओके सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ ROR प्लस NaX. खरं बघायला गेलं तर आपण लेक्चर चालू झाल्यापासून तर आतापर्यंत फक्त एवढंच बघितलंय. फक्त यांचे आपण एक्सप्लेनेशन जास्त घेतोय समजेल असं थोडा स्पीड वाढवूया आपण आता. ओके सो हे झाल्या 2 रिएक्शन तुमच्या. आता हा इथर बद्दल पण आपल्याला बोलायचंय. इथर बद्दल बघा मी तुम्हाला काय सांगतोय. इथरला आपण 2 पद्धतीने नाव देऊ शकतोय. समजा मी इथे मेन्शन केलंय ROR. याला तुम्ही नाव देऊ शकता आहेत जे आता डिपेंड की हे दोघं सेम आहेत की डिफरंट आहेत. तर याला पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचा असतो. कॉमन नेम असेल तर अल्किल इथर. तुम्हाला पॅटर्न फॉलो करायचा असतो अल्किल इथर. आणि तुम्ही IUPAC नेम लिहिणार असाल तर त्याला तुम्ही बोलतात अल्कॉक्सी अल्केन. अल्कॉक्सी अल्केन. त्याचा मी तुम्हाला रूल एक्सप्लेन करतो की नेमकं नाव कसं लिहायचं असतं. ते बघण्यासाठी आपण काही एक्झाम्पल इथे मेन्शन करू. ओके सपोज आय हॅव वन मॉलिक्युल CH3O CH3. सेकंड एक्झाम्पल मी घेतो आहे CH3 CH2O CH3. थर्ड एक्झाम्पल मी इकडे कंटिन्यू करतोय CH3 CH2O CH2 अँड CH3. हे 3 एक्झाम्पल मोर दॅन इनफ आहे. आपण दोघं टाईपचे नाव बघू. हे जे नाव तुम्हाला मी इथे मेन्शन केलं आहे दॅट इज कॉमन नेम. हे जे नाव आहे कुठलं आहे? कॉमन नेम आहे.
आणि इकडचं जे आहे ते कुठलं आहे, IUPAC आहे. मग आता आधी कॉमन नेम लिहून घेऊ आपण सगळ्यांचे. हा जो पहिला मॉलिक्युल आय थिंक कॉमन नेम तुम्हाला सगळ्यांना जमतील. सांगा बरं फटाफट कॉमन नेम कोणाचं काय आहे? डायमिथिल इथर. येस, डायमिथिल इथर. डायमिथिल इथर. दुसऱ्या मॉलिक्युलचं कॉमन नेम सांगण्याचा प्रयत्न करा. इथिल मिथिल व्हेरी गुड. अकॉर्डिंग टू IUPAC रूल इथे तुम्ही नाव लिहितायत इथिल मिथिल इथर. इथिल मिथिल इथर. तिसऱ्याचं नाव काय येणार आहे? डायइथिल. करेक्ट. डायइथिल इथर. डायइथिल इथर. ओके, हे कॉमन नेम तर सगळ्यांना जमलं. IUPACचा रूल असा आहे की तुम्हाला अल्कॉक्सी अल्केन लिहायचंय. आता सगळ्यात महत्वाचा शब्द वापरतो, लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्ही अल्केन कोणाला बनवायचं असतं? बघा, आपण इथर म्हटलं तर 2 अल्किल ग्रुप कन्फर्म असतात. तर त्यातला अल्केन कोणाला बनवायचं? ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन जास्त असतात. जो लार्जर अल्किल ग्रुप असतो, लार्जर अल्किल ग्रुपला तुम्हाला कंपल्सरी काय बनवायचंय? अल्केन बनवायचंय. आणि मग जो दुसरा छोटा असेल तर त्याला तुम्हाला काय बनवायचंय? अल्कॉक्सी बनवायचंय. आता हे जे मी बोललो त्याचं मिनिंग पण आपण समजून घेऊ. याच मॉलिक्युलचं तुम्हाला लिहायचंय IUPAC नेम. आता मला सांगा, इथं दोघंही अल्किल ग्रुप कसे आहेत? सेमच आहे. याच्यामध्ये कुठे लार्जर असा शब्द सापडू शकतोय का तुम्हाला? नाही, दोघं सेमच आहे. यांच्यात कोणीच मोठा नाहीये, कोणी छोटा नाही, दोघं सेमच आहे. मग जेव्हा दोघं सेमच असतात तेव्हा तुम्ही कोणालाही अल्केन बनवा. म्हणजे काय? तुम्ही एक तर या साईडला अल्केन बनवा, याचा तुम्ही अल्केन बनवा. याचा जर अल्केन बनवणार असाल तर या ग्रुपला तुम्हाला बनवायचंय अल्कॉक्सी. म्हणजे बघा, समजा मी याला अल्केन ठेवतोय, याला मी ॲज इट इज अल्केन बनवतोय, याला अल्केन बनवायचंय. मग याचा अर्थ हा काय होणार आहे? हा होणार आहे अल्कॉक्सी. मग मला सांगा, या अल्कॉक्सी ज्याला मी सर्कल केलं आहे त्या अल्कॉक्सीचं नाव लिहायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये मिथिल आणि ऑक्सिजन आहे. मग सांगा त्याला नाव काय देणार तुम्ही? मिथॉक्सिमिथेन. मिथॉक्सी. येस, त्याला आपण नाव देणार मिथॉक्सी. म्हणजे मी आधी नाव लिहितो आहे मिथॉक्सी. मिथॉक्सी नाव लिहून झाल्यानंतर पुढे नाव लिहायचंय अल्केनचं. मग तुम्ही याला काय बनवताय? तुम्ही याला बनवताय मिथेन. अल्केन. तर अल्केनचं नाव लिहिताना फक्त कार्बन काउंट करा. याच्यामध्ये कार्बन किती दिसतंय तुम्हाला? या चौकोनामध्ये, या बॉक्समध्ये कार्बन किती आहेत? एकच कार्बन आहे. एक कार्बनचा अल्केन कुठला असतो? मिथेन. मग या मॉलिक्युलचं नाव काय येणार? द नेम ऑफ मॉलिक्युल इज मिथॉक्सी मिथेन. ओके. आता हा जो दुसरा मॉलिक्युल आहे त्याच्याबद्दल विचार करायचा आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, जो लार्जर अल्किल ग्रुप असतो त्याला तुम्हाला काय बनवायचंय? अल्केन बनवायचंय. तर सांगा बरं, पहिला आणि दुसरा कुठला ग्रुप लार्जर आहे? ऑब्व्हियसली फर्स्ट वन. मग मिथॉक्सिथेन. याला, हा करेक्ट, याला कंपल्सरी तुम्ही काय बनवणार? याला तुम्ही कंपल्सरी अल्केन बनवणार. तुम्ही याला कंपल्सरी काय बनवणार? तुम्ही याला कंपल्सरी अल्केन बनवणार. याला जर अल्केन बनवणार असाल तर याला काय बनवावं लागेल? अल्कॉक्सी बनवावं लागेल. मग मला हे सांगा, हा जर अल्कॉक्सी बनणार असेल तर सांगा अल्कॉक्सीचं नाव काय आहे? मिथॉक्सी. 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 म्हणजे मिथिल आणि ऑक्सिजन दोघांना एकत्र करा, त्याचं नाव होणार आहे मिथॉक्सी. फरक पडत नाही की तो लेफ्ट हँड साईडला आहे की राईट हँड साईडला आहे. मिथॉक्सी. मिथॉक्सीच्या पुढे नाव लिहायचं अल्केनचं. या बॉक्समध्ये कार्बन किती आहेत? 2 कार्बन आहे. 2 कार्बनचा अल्केन कुठला असतो? इथेन. इथेन असतो. मॉलिक्युलचं इथेन. नाव काय झालं? मिथॉक्सी इथेन. नेम ऑफ मॉलिक्युल इज मिथॉक्सी इथेन. त्याच्यानंतर पुढचा शेवटचा मॉलिक्युल आपण डिस्कस करू, ज्याच्यामध्ये एक मिनिट आपलं हे संपेल बरं का. आता तुम्हाला सेम लिंकला पुन्हा कनेक्ट व्हायचंय. लेफ्ट हँड साईडला 2 कार्बनचाच ग्रुप आहे, राईट हँड साईडला सुद्धा 2 कार्बनचा ग्रुप आहे. याच्यामधला कुठला लार्जर आहे, कुठला स्मॉलर आहे, होतच नाहीये. मग या केसमध्ये आपण दोघांपैकी कोणालाही अल्केन बनवा. जर सपोज मी याला अल्केन बनवणार असेल तर ऑब्व्हियसली शेजारच्याला तुम्हाला काय करावं लागेल? अल्कॉक्सी म्हणून कन्सिडर करावं लागेल. या अल्कॉक्सीचं नाव सांगा मला काय आहे, ज्याला मी बॉक्स केलाय? इथॉक्सी. व्हेरी गुड. मग सुरुवातीला लिहायचं आपल्याला इथॉक्सी आणि इथॉक्सीच्या पुढे लिहायचंय अल्केनचं नाव. मग याच्यामध्ये अरे
आले का सगळे? फटाफट अजून येत आहे 18. सो लेट्स कंटिन्यू. आपला शेवटचा मॉलिक्युल आहे. याच्यामध्ये आपण इथॉक्सी बनवलंय. सांगा इथॉक्सीच्या पुढे नाव काय येणार आहे? इथेन इथॉक्सी इथेन. करेक्ट. इथॉक्सी इथेन. बघा आपण त्याचा कॉमन नेम पण शिकलो आणि त्याचा IUPAC पण शिकलो. हे तर फक्त वरच्यावर शिकवलं मी तुम्हाला. हे काही डिटेलमध्ये शिकवलं नाहीये. हे तर आपण फक्त वरच्यावर की आजच्या पुरतं तुम्हाला हे नावं कसे लिहितात ते कळले पाहिजे. मग आपण डिटेलमध्ये सेपरेट एका चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. ज्या चॅप्टरचं नाव आहे अल्कोहोल, फेनॉल, इथर. मग इथरमध्ये तुम्हाला हे सेपरेटली पुन्हा शिकवलं जाईल. मग आत्तापुरतं हे 2-3 नावं समजणं गरजेचं आहे. एक होतं कॉमन नेम, दुसरं होतं IUPAC नेम. पण मग दोघं समजले सगळ्यांना? Yes, करा sir. फाटफाट. येस. सो चला मग आपण हे 2 रिएक्शन बघितले. आता पुढची रिएक्शन आपण स्टडी करू. ओके. सो इथेपर्यंत आपण 2च रिएक्शन फिनिश केले. आता त्याच्या पुढे जाऊया आपण. एक मिनिट. फाईन. ब्लॅक स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो. येस. येस सर. आता आपण तिसरी रिएक्शनचा स्टडी करू. बघा तिसरी रिएक्शन घेत असताना पुन्हा पाठीमागच्या 2 रिएक्शन तुम्हाला विसरून चालणार नाहीये. पाठीमागच्या पण रिएक्शन तुम्हाला तेवढ्याच लक्षात ठेवायच्या आहेत. आता जी पुढची रिएक्शन घेतोय मी ज्याच्यामध्ये जनरल रिएक्शन घेतो आधी पुन्हा. खूप सोपी रिएक्शन आहे. जनरल रिएक्शन ज्याच्यामध्ये अल्किल हॅलाइडच वापरायचं आहे. आपला शेवटपर्यंत अल्किल हॅलाइडच वापरायचं आहे. सो अल्किल हॅलाइड इट इज गोइंग टू रिएक्ट विथ अमोनिया. अल्कोहोलिक अमोनिया. अमोनियाचा फॉर्म्युला काय असतो? NH3 असतो. आणि हा जो अमोनिया आपण यूज करतोय तो कसं असला पाहिजे? अल्कोहोलिक असला पाहिजे. आता बघा प्रोसेस एवढी सोपी आहे. हा जो NH3 आहे ना, ऍक्च्युली आपण बघायला गेलं तर त्याला 3-3 हायड्रोजन आहेत. तो जो नायट्रोजन आहे ना, त्या नायट्रोजनला 3-3 हायड्रोजन आहेत. रिएक्शन कशी होते माहिती का? तर हा जो X आहे निगेटिव्ह, हा निगेटिव्ह X इथल्या पॉझिटिव्ह हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन जातो. आणि हे जर दोघं कंबाईन झाले तर तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे? बाय प्रोडक्ट देयर इज अ फॉर्मेशन ऑफ HX ज्याला बोलतात हायड्रोजन हॅलाइड. HX म्हणजे काय? हायड्रोजन हॅलाइड. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अन हायड्रोजन हॅलाइड. मग मला एक सांगा उरलेला पार्टला जोडायचंय. उरलं कोण आहे सांगा मला? लेफ्ट हँड साइडला कोण आहे? R ग्रुप शिल्लक आहे. ओके. आणि राईट हँड साइडला कोण आहे तुम्ही सांगा तर बरं. राईट हँड साइडला काय उरलंय? NH2. NH2. आहे तसं NH2 जोडून द्या. तर मला सांगा 11th ला फंक्शनल ग्रुप तुमचे झाले होते. ठीक आहे, हरकत नाहीये, आठवत असेल किंवा नसेल. सांगण्याचा प्रयत्न करा हा कुठला फंक्शनल ग्रुप आहे? प्रायमरी अमाइन. व्हेरी गुड. दिस इज अन प्रायमरी अमाइन. किंवा आजच्या डेटला नुसतं अमाइन आठवलं तरी मोर दॅन इनफ. नुसतं अमाइन आठवलं तरी भरपूर आहे. मग त्यातल्यात आपण त्याला सांगणार दिस इज प्रायमरी अमाइन. मग बस याच्या बेसिसवरती आपल्याला रिएक्शन स्टडी करायचे. बघूया नेमकं कुठल्या कुठल्या रिएक्शन्स आहेत. अमाइन फॉर्म झाले. आता सेम रिएक्शन घ्यायची आपल्याला. सेम रिएक्शन बघा. इथे मी आता पुन्हा तुम्हाला एक कंपाऊंड देतो आहे CH3 CH2 सपोज Br घेतलाय. प्लस याच्यामध्ये तुम्ही पुन्हा अमोनिया ऍड करताय की जो अल्कोहोलिक अमोनिया आहे. अल्कोहोलिक अमोनिया आपण यूज करतोय. मला सांगा या केसमध्ये होणार काय? इकडचा ब्रोमिन आणि NH3 मधला एक हायड्रोजन असं तुम्हाला बाय प्रोडक्ट सांगा काय मिळणार? आपण बोलताना HBr बोलायचं त्याला. BRH सुद्धा बरोबर आहे, ते काही चुकीचं नाहीये. पण आपण बोलताना कसं बोलायचंय? HBr बोलायचंय. ओके. सो HBr फॉर्म झाला ऍज अ बाय प्रोडक्ट. मग सांगा ना उरलेला पार्ट कोण आहे? हा लेफ्ट हँड साइड वाला पार्ट आहे जो जसं तसं आपण लिहायचं आहे. CH3 CH2 CH3 CH2 याच्या पुढे NH3 मधला H तुम्ही वापरून घेतलाय. मग शिल्लक कोण आहे? फक्त NH2 शिल्लक आहे. तो NH2 तुम्हाला इथे जोडायचा आहे. आधी मला सांगा हे कसं आलं हे सगळ्यांना समजलं का? हो सर. कोणाला काही डाऊट आहे की नेमकं हे कसं काय आणलं तुम्ही? नाही तर सेपरेट पण सांगता येईल आपल्याला ते. सगळेजण आलेत ना आता? समजलं सर. जागृती तुला समजलंय का? जागृती नावाची स्टुडंट आहे का? येस सर. ठीक आहे. लेट्स प्रोसीड फॉर द नेक्स्ट वन. आता याचं नाव लिहायचं आहे. याचं नाव लिहिण्याचा पॅटर्न बघा खूप सोपा आहे. नाव लिहिण्याचा पॅटर्न याचा असा आहे. याला लिहिलं जातं अल्किल अमाइन. याला लिहायचं कसं आपल्याला? अल्किल अमाइन. हा पॅटर्न तुम्हाला यूज करायचा आहे. ओके. सध्या आपण काय करू? कारण असं जर आपण केलं तर आपलं चॅप्टर संपणार नाही. सध्या जे कामाचं आहे तेवढंच आपण बघू. मी तुम्हाला सिंपल एवढंच सांगितलं की याला काय म्हणायचं? अल्किल अमाइन बोलायचं. मग याला अल्किल अमाइन बोलायचं असेल तर याचं नाव कसं लिहिणार बघा. आधी मला सांगा हा जो ग्रुप आहे हा अल्किल ग्रुप आहे. या अल्किल ग्रुपला काय बोलतो आपण? याचं नाव काय आहे? इथिल. मग इथे काय लिहायचं? इथिल. आणि इथिलच्या पुढे जो ग्रुप आहे तो कुठला ग्रुप आहे? अमाइन ग्रुप आहे. सो या मॉलिक्युलचं नाव काय झालं? इथिल अमाइन. या मॉलिक्युलचं नाव काय झालं? इथिल अमाइन. हा याला तुम्ही दुसरं हे जे हे जे अल्किल अमाइन तुम्ही बघितले ना, अल्किल अमाइन हे त्याचं कॉमन नेम आहे.
दिस इज अन कॉमन नेम. आणि तुम्हाला त्याचं आयुपीएसी लिहायचं असेल तर आयुपीएसी लिहिताना तुम्हाला एक पॅटर्न फॉलो करावा लागतो, दॅट इज अल्कॅनामाइन. ओके, आता मी थोडंसं याच्याबद्दल डिस्कशन करतो की नेमका हे त्यांनी अल्कॅनामाइन असा शब्द कसं काय तयार केला. तर बघा, तुम्ही काय करायचं, दिलेल्या मॉलिक्युलमध्ये आधी चेक करा की तुम्हाला कार्बन किती दिसत आहे. तुम्हाला दिलेल्या मॉलिक्युलमध्ये चेक करा की कार्बन किती दिसत आहे. सांगा तर आन्सर मला, कार्बन किती दिसत आहे तुम्हाला? 2. 2च कार्बन. दोन 2 कार्बनचा मला अल्केन सुद्धा सांगा. 2 कार्बनचा अल्केन कुठला असतो? इथेन इथेन. इथेन. मग आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं माहिती का, इथेन लिहून घ्यायचं. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, इथेन पूर्णपणे लिहून घ्यायचं. आणि त्यांनी आयुपीएसीचा रूल असा दिलाय की हा जो एंडिंगला ई आहे ना, ई, या ई ला रिप्लेस करून फक्त अमाइन टाकायचा असतो. या ई ला रिप्लेस करायचं आणि तिथे फक्त अमाइन वर्ड तुम्हाला टाकायचा आहे. मग इथल्या ई ला आता मी रिमूव्ह केलं आणि ई ला रिप्लेस करून मला फक्त लिहायचं आहे अमाइन. इथे लिहायचं आहे अमाइन, जोडूनच लिहायचं, स्पेस द्यायचं नाही. मग नाव सांगा काय झालं, इथॅनामाइन. नाव काय झालं त्याचं, इथॅनामाइन. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथॅनामाइन. ओके, दॅट्स इट. सो दॅट इज द फॉर्मेशन ऑफ इथॅनामाइन. आता एक एक्झाम्पल बघू आपण त्याचं, अजून एक एक्झाम्पल बघू. हे नाव काढून टाकतो इथून, आय वॉन्ट सम स्पेस. ऍक्च्युली मी काय करणार आहे माहिती का, जेवढे पण नोमेनक्लेचर आहे ना, अल्केन, अल्कीन, अल्काइन, अल्किल हॅलाइड, अल्कोहोल, फेनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, इस्टर, सगळ्यांचे नोमेनक्लेचरच्या व्हिडिओज बनवून ठेवणार आहे, जेणेकरून क्लास 12 मध्ये ना डिफिकल्टी येणारच नाही मुलांना. तुमचं अजून क्लास 12 चालू झालेलंच नाही, तुम्ही अजून 11thलाच आहात, पण तरी तुम्ही क्लास 12चा अभ्यास करताय. पण तुम्ही ऍक्च्युअल क्लास 12 मध्ये जाईपर्यंत मी सगळ्यांचं आयुपीएसी, सगळ्यांचं कॉमन नेम असा रेकॉर्डेड ठेवणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते कधीही, आणि त्याची एक पूर्ण प्लेलिस्टच बनवून ठेवल नोमेनक्लेचर नावाची, ज्यात तुम्हाला सगळ्यांचे नोमेनक्लेचर सापडतील. अल्कोहोल असेल, फेनॉल असेल, इथर, इस्टर, काय काय सगळं 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 असेल, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं, हायर लेवलचे पण असतील. ओके, मग कारण मुलांचा ना नोमेनक्लेचरला जास्त प्रॉब्लेम होतात की नावं कशी लिहायचे विसरून जातात ते. चला अजून एक एक्झाम्पल डिस्कस करू. एखादा मॉलिक्यूल सपोज मी असा घेतला आहे, मोठा मॉलिक्यूल होतो, CH3, CH2, CH2 सपोज Cl, प्लस याच्यामध्ये मी ऍड करतो आहे अमोनिया. जो अमोनिया कसा असला पाहिजे, अल्कोहोलिक असला पाहिजे. आता वरद आहे का वरद? वरद गायब. हा आहे ना वरद, मोबाईल साईडला ठेवलाय का वरद? बघा, नशीब बिचारायचं, तो सापडला. चला बाकीच्यांनी सांगा मला, रिएक्टंटचं नाव काय आहे? रिएक्टंटचं नाव काय आहे? क्लोरोप्रोपेन. क्लोरोप्रोपेन असं एक नाव आलं आहे, क्लोरोप्रोपेन. प्रोपेन क्लोराइड. वरद तू कुठे गेला होता, मी तुला आवाज दिला होता आता. सर चालू सर, मी मेसेज टाकला बघा ना सर. अच्छा अच्छा अच्छा, ओके. तर मी माईक ऑन करत होतच नव्हतं म्हणून मेसेज टाकला. बरं बरं, ठीक. चला हरकत नाहीये. सो हा जो मॉलिक्यूल आहे याचे दोन नाव आहेत. एक तुम्ही नाव देऊ शकता 1 क्लोरोप्रोपेन, 1 क्लोरोप्रोपेन, 1 क्लोरोप्रोपेन, किंवा तुम्ही याला एन प्रोपिल क्लोराइड असं पण नाव देऊ शकता. एन प्रोपिल क्लोराइड. वरचं नाव आहे ते आहे आयुपीएसी आणि खालचं जे नाव आहे ते आहे कॉमन नेम. आता पुढचा क्वेश्चन असं आहे की याच्यामध्ये प्रॉडक्ट तुम्हाला काय मिळणार आहे मला डायरेक्टली सांगायचं, असं वाचून सांगायचं. CH3 CH2 लाईक दिस. CH3 CH2 CH2 NH2 येस, प्लस HBr. नाही ना, HCl. HCl. CH3 CH2 CH2. त्याच्यानंतर इथला Cl आणि याच्यामधला एक H हे निघून जातील. तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे, HCl. मग HCl निघून गेल्यानंतर याच्यामधला उरलेला ग्रुप आहे NH2. मग तो NH2 तुम्हाला इथे जोडून द्यायचा आहे. NH2 प्लस तुम्हाला HCl मिळालं. आता क्वेश्चन मार्क तोच की या मॉलिक्यूलचं नाव लिहायचंय. नाव लिहितानाचे पॅटर्न 2 आहेत. तुम्ही एक नाव त्याचं देऊ शकता आहात अल्किल अमाइन. तुम्ही त्याचं नाव लिहू शकतात अल्किल अमाइन, किंवा तुम्ही त्याचा पॅटर्न असा वापरू शकतात अल्कॅनामाइन. असा पॅटर्न तुम्ही वापरू शकता. सांगा दोघं पण नावं सांगा 1 by 1.
प्रोपिलमाइन प्रोपिल अमाइन. व्हेरी गुड. मग प्रोपिल अमाइन बोलण्यापेक्षा आपण त्याला एन प्रोपिल बरोबर, कारण स्ट्रेट दिसतोय तुम्हाला, 3 कार्बन पण आले त्याच्यामध्ये. एन प्रोपिल अमाइन. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, 3 कार्बन जर स्ट्रेट असेल, कुठे कुठे ब्रांचिंग नसेल, तर कॉमन नेमच्या बाबतीत तुम्हाला एन वापरायचा असतो. ओके, एन प्रोपिल अमाइन हे त्याचं झालं कॉमन नेम. आता त्याचं लिहायचं आपल्याला IUPAC नेम, ते पण सांगा. प्रोपॅनामाइन. प्रोपेनामाइन. व्हेरी गुड. आधी मी काय केलं, प्रोपेन पूर्णपणे लिहून घेतला. प्रोपेन मधल्या ई ला रिप्लेस करायचं. या ई ला काढलं आणि ई ला रिप्लेस करून काय लिहायचं, अमाइन वर्ड लिहायचं आहे. ऍज इट इज, चिटकूनच, अगदी स्पेस पण द्यायची गरज नाहीये. नाव काय झालं, प्रोपेनामाइन. डन. तिघ रिएक्शन समजल्या सगळ्यांना? Yes, sir. ओके. येस सर. आता आपण काय करूया, पुढच्या रिएक्शन कडे कंटिन्यू करूया आणि बघूया किती रिएक्शन कंटिन्यू होते आपल्या. अमोनिया पर्यंत आपण पोहोचलोय. पुढच्या ज्या 4 रिएक्शन मी इम्पॉर्टंट घेणार आहे, ज्याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. त्या 4 रिएक्शन पैकी एका रिएक्शन वरती क्वेश्चन हा बोर्डला पण येऊ शकतो आहे, हा नीटला पण येऊ शकतोय, हा सीईटीला पण येऊ शकतोय. तर मी आता ज्या पुढच्या 4 रिएक्शन तुमच्या घेतो आहे, बॅक टू बॅक 2-2चा सेट घेतो, जेणेकरून समजायला सोपं जाईल. आता 4th रिएक्शन इथेच घेतो आणि इथेच 5th रिएक्शन घेतो, म्हणजे समजायला सोपं जाईल. त्याच्यामध्ये रिएक्टंट नेहमीप्रमाणे काय वापरायचं आपल्याला, अल्किल हेड वापरायचं. या अल्किल हेडमध्ये लक्ष दे मी काय सांगतोय, याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय पोटॅशियम सायनाइड, ज्याला आपण KCN बोलतो. हे पोटॅशियम सायनाइड कसं असतं, अल्कोहोलिक असतं. अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड आपण काय केलं, सिम्पली याच्यामध्ये ऍड केलंय. अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड ऍड केल्यानंतर बघा, तुम्हाला मी डायरेक्टली प्रोडक्ट दाखवतोय. प्रोडक्ट दर इज अ फॉर्मेशन ऑफ RCN प्लस तुम्हाला KX मिळालंय. आता तुम्हाला हे स्वतःला कळून गेलं की सरांनी रिएक्शन कशी केली. तुम्ही काय केलंय, X ला काढलंय, CN ला जोडलंय आणि बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळालंय. रिएक्टंटचं नाव आहे अल्किल हॅलाइड. प्रोडक्टचं नाव मला कोणी सांगू शकतंय का? अल्किल सायनाइड. Yes. प्रोडक्टचं नाव काय आहे, अल्किल सायनाइड, हे त्याचं नाव आहे. याची जर आपण एखादी रिएक्शन बघितली, समजा आपण त्याची एक रिएक्शन घेऊ, CH3 CH2, सपोज इथे मी घेतलाय Br प्लस याच्यामध्ये मी पोटॅशियम सायनाइड ऍड करतो आहे, की जे पोटॅशियम सायनाइड असलं पाहिजे अल्कोहोलिक. नेहमीप्रमाणे सांगा मला. आता तुम्ही डायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करा, प्रोडक्ट काय मिळेल. म्हणजे CH3 हा. CH2 CN. इथिल सायनाइड. हा, CH3 CH2 CN, CH3 CH2 CN प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार, पोटॅशियम ब्रोमाइड. येस, KBr तुम्हाला मिळणार, दॅट इज पोटॅशियम ब्रोमाइड. हा जो मोलेक्युल फॉर्म झाला आहे, या मोलेक्युलचं नाव काय आहे, इथिल सायनाइड. या मोलेक्युलचं नाव काय आहे, इथिल सायनाइड. तर हा बोला. तर इथिल नायट्राइल चालतं का? नाही, त्याला अल्केन नायट्राइल हा पॅटर्न चालतो. इथिल नाही, त्याला आपल्याला पॅटर्न कुठला वापरावा लागतो, अल्केन नायट्राइल हा ओके पॅटर्न सर. चालणार. मग आता आपण काय करूया, याच्याबद्दल पण डिस्कशन करूया, पण हे सेपरेट डिस्कस करावं लागेल. आत्ताच्या आता इथे समजून सांगितलं प्रॉब्लेम होईल. हे ह्या 5वी पण रिएक्शन झाली का, मग पुन्हा मी या नावाकडे येतो, मला फक्त आठवण करून द्या. ते सेपरेटली एक्सप्लेन करेल, म्हणजे अजून जास्त समजेल तुम्हाला. इथे काय गोंधळ जास्त होऊन जाईल. हे झालंय अल्केन नायट्राइल. ही झाली 4th रिएक्शन. आय थिंक तुम्हाला 4th रिएक्शन मध्ये काही डिफिकल्टी नसेल, तुम्हाला रिएक्शन कळली पण असेल की आपण काय प्रोसेस करतोय. आता 5th रिएक्शन बघा, ही महत्वाची रिएक्शन आहे. RX नेहमीप्रमाणे असणार आहे. याच्यामध्ये मी फक्त ऍड करणार आहे सिल्वर सायनाइड, दॅट इज AgCN, आणि ते पण कसं असलं पाहिजे, अल्कोहोलिक असलं पाहिजे. आता तुम्ही केअरफुली नोटीस करा, तुम्हाला प्रोडक्ट काय मिळते, दर इज अ फॉर्मेशन ऑफ RNC प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळतंय, AgX. तुम्ही काय नोटीस केलं, तुम्ही हे नोटीस करा. आता इथे होता CN ग्रुप, सर इथे पण तर CNS होता. फक्त फरक काय माहिती का, जेव्हा तुम्ही अल्किल हॅलाइडमध्ये अल्कोहोलिक KCN ऍड करतात, पोटॅशियम सायनाइड ऍड करतात, तर हा जो CN आहे, ज्याला आपण न्यूक्लिओफाइल म्हणतोय, हा अटॅक करताना कुठल्या ऍटमच्या साइडने अटॅक करत असतो, तो कार्बनच्या साइडने अटॅक करत असतो. इट अटॅक्स फ्रॉम कार्बन साइड. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही AgCNचा वापर करता, तर AgCN सुद्धा न्यूक्लिओफाइलच आहे, पण इथे जो नायट्रोजन आहे, इथे जो नायट्रोजन आहे, तर या नायट्रोजनच्या साइडने बॉन्ड तयार होतो. म्हणजे लिहिताना आपण NC असं लिहायचंय आणि वरच्या रेषमध्ये लिहिताना आपण CN असं लिहिलंय. इथे CN लिहिलं तर होतं सायनाइड आणि NC लिहिलं तर काय होतं, आठवण्याचा प्रयत्न करा. आयसोसायनाइड. येस, त्याला नाव देतो आपण अल्किल आयसोसायनाइड. रिएक्शन मध्ये डिफिकल्टी अजिबात नाही. रिएक्शन मध्ये फक्त एकच महत्वाचा पार्ट आहे की तुम्हाला समजा एक्झामिनरने विचारलंय की आपल्याला इथिल सायनाइड तयार करायचं आहे इथिल ब्रोमाइड पासून,
वी आर गोइंग टू प्रिपेअर इथिल सायनाइड फ्रॉम इथिल ब्रोमाइड. विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड? आणि तुम्हाला चारही ऑप्शन असे दिले जातील ज्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये CN असणार आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला सायनाइड बनवायचं असेल तुम्हाला KCNच वापरावं लागतं. तुम्हाला आयसोसायनाइड बनवायचं असेल तर AgCNच वापरावं लागतं. मग MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू या दोघं रिॲक्शन खूप जास्त महत्वाचे आहे. तशाच अजून 2 रिॲक्शन आहेत ते सुद्धा तेवढ्याच महत्वाचे आहे. तर लक्षात घ्या, जर KCN वापरला तर कंपल्सरी तुम्हाला सायनाइडच मिळतं. जर AgCN वापरला तर काय मिळतं तुम्हाला? आयसोसायनाइड. फरक फक्त एकच आहे की KCN वापरला तर अटॅक करणारा ॲटम कोण असतो? कार्बन असतो. आणि AgCN वापरला तर अटॅक करणारा ॲटम कोण असतो? नायट्रोजन असतो. हा दोघांमधला मेन फरक आहे. आपण त्याचं एक्झाम्पल पण डिस्कस करू. सपोज एखादं एक्झाम्पल घेतो. CH3Cl एक्झाम्पल घेतलंय. CH3Cl प्लस याच्यामध्ये पुन्हा काय टाकायचं मला? AgCN टाकायचंय. AgCN की जे हे AgCN कसं आहे? अल्कोहोलिक. नेहमीप्रमाणे आता रिॲक्शन होणार. ओके, रिॲक्शन काय होणार? या Cl ला तर रिमूव्ह करायचंय. या Cl ला रिमूव्ह करून तिथे आपल्याला CN ला जोडायचंय. पण हा CN अटॅक करताना कोणत्या साईडने अटॅक करणार आहे? नायट्रोजनच्या साईडने अटॅक करणार. जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट मिळणार CH3NC प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार? AgCl. हा जो CH3NC आहे याला आपण नाव काय देणार? दिस कंपाऊंड इज सेड टू बी मिथिल आयसोसायनाइड. मिथिल आयसोसायनाइड. ओके, दॅट्स इट. मग या 2 रिॲक्शन मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं तुम्हाला काय समजलं? जर तुम्ही याच्यामध्ये KCN ऍड करणार असाल, अल्कोहोलिक KCN, तर तुम्हाला प्रोडक्ट काय मिळतं? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अन सायनाइड. आणि जर तुम्ही AgCN वापरला अल्कोहोलिक तर तुम्हाला प्रोडक्ट काय मिळणार आहे? आयसोसायनाइड मिळणार आहे. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अन आयसोसायनाइड. दोघांमधला इम्पॉर्टंट डिफरन्स तुम्हाला समजलाय का? हो सर. येस ऋषिकेश. सर जसं तुम्ही स्टार्टिंगला सांगितलेलं की ऍक्वेस आणि अल्कोहोल वेगवेगळे घ्यायचे असतात. सर इथं अल्कोहोल घेतले जर आपण ऍक्वेस घेतला तर तरी CN नाही. सोबतच कंपल्सरी तुम्हाला फक्त आणि फक्त अल्कोहोलिक केसनेच लागणार आहे. ॲक्वेस केसेन घेतलं तर रिॲक्शन होणार नाहीये. अल्कोहोलिक केसेन घेतलं तर रिॲक्टिव्हिटी वाढते म्हणून तुम्ही काय वापरलाय? अल्कोहोलिक केसेन वापरलाय. अल्कोहोलिक केसेनला इन केस तुम्हाला ऑप्शन ए दिलाय अल्कोहोलिक KCN, दुसरा ऑप्शन दिलाय अल्कोहोलिक AgCN, तिसरा ऑप्शन दिलाय ॲक्वेस KCN, चौथा ऑप्शन दिलाय ॲक्वेस AgCN. तुम्हाला ॲक्वेस कडे बघायचं पण नाही. तुम्हाला फक्त अल्कोहोलिक बद्दलच विचार करायचा आहे. मग तुम्हाला सायनाइड मिळवायचं असेल तर KCN ला टिक करा, अल्कोहोलिक KCN ला. आणि तुम्हाला आयसोसायनाइड मिळवायचं असेल तुम्हाला अल्कोहोलिक AgCN ला टिक करायचं आहे. सो मग हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. तुम्हाला अल्कोहोलिक असणं गरजेचं आहे. आणि सेकंड पॉईंट असा आहे की तुम्हाला सायनाइड मिळवायचं आहे की आयसोसायनाइड मिळवायचं आहे. दॅट ऑल्सो मॅटर. ओके, समजलं का ऋषिकेश? सर पण ऍक्वेस घेतला तरी R सोबतच रिॲक्ट होईल ना? ॲक्वेस घेतलं तर R ग्रुप सोबतच रिॲक्ट होईल ना? नाही, रिॲक्शन तुम्हाला सायनाइड किंवा आयसोसायनाइड भेटणारच नाहीये ना. रिॲक्शन ओके होणारच नाही असं मला म्हणायचं आहे. हा समजलं सर. ओके, म्हणजे हे जे आहे ना हे अल्कोहोलिक हे मॅटर करतंय. मला एक सांगा, अल्कोहोलची कॉस्ट जास्त आहे ॲज कम्पेअर टू वॉटर हे मान्य आहे का तुम्हाला? हो सर. येस. मला एक सांगा, अल्कोहोलची कॉस्ट जास्त तरी का बरं वापरताय? मग त्यांनी पाण्यात बनवलं असतं, त्यांनी स्वस्तात तयार झालं असतं कंपाऊंड, स्वस्तात रिॲक्शन झाली असती. का नाही वापरते? कारण रिॲक्शन होत नाहीये. येते का लक्षात? येस सर समजलं. येस. चला, रिॲक्शन नंबर 4, रिॲक्शन नंबर 5 इथपर्यंत आपण पोहोचलोय. आता याच्या पुढे जाण्याच्या आधी आपण जेवढ्या पण रिॲक्शन आतापर्यंत बघितल्या सगळ्या रिकॉल करण्याचा प्रयत्न करणं की आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या रिॲक्शन बघितल्या. सगळ्यात पहिल्या मग एक काम करतो, कॉमन लिहितो इथे ROH नाही RX. इथे मी लिहितो आहे RX. RX मध्ये बघा मी काय काय टाकतोय. RX मध्ये मी इथे ऍड करतो आहे. सपोज मी तुम्हाला रॅन्डमली देतो, असं मिक्स करून देतो सगळं. समजा मी इथे ऍड केलं आहे NaOR. तर मला सांगा प्रॉडक्ट काय मिळणार तुम्हाला? ROR प्लस इथर. व्हेरी गुड. ROR प्लस NaX. ओके, ROR ला काय बोलतो आपण? इथर बोलतो. आणि हा जो वरचा मॉलिक्यूल आहे याचं नाव काय सांगितलं ते पण सांगा. सोडियम अल्कॉक्साइड. येस, एका स्टुडंटने पटकन आन्सर दिलंय. सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइड. ओके, दुसरी रिॲक्शन मी तुम्हाला विचारतोय. इथे समजा मी वापरला आहे ॲक्वेस KOH. तर सांगा मला प्रॉडक्ट काय मिळणार?
ROH plus KX. ROH plus K. ROH प्लस KX. ओके, तुम्हाला प्रोडक्ट मिळालं आहे अल्कोहोल. आणि सांगा ॲक्वेस KOH ला मी अल्टरनेट और काय लिहू शकतो अजून? Aqueous NaOH. ॲक्वेस NaOH. ओके, सो याच्यानंतर मी तुम्हाला पुढचा रिएजंट देतोय ज्याच्यामध्ये इथे मी मेन्शन केलं आहे. सपोज अमोनिया दिला मी तुम्हाला आणि हा अमोनिया असला पाहिजे अल्कोहोलिक. सांगा प्रत्येक ठिकाणी हिटिंग आहे. RNH2HX. येस, RNH2 प्लस HX. हा जो RNH2 आहे कुठल्या याला नाव काय असतं? Amine. Amine. इट इज अन अमाइन. फोर्थ रिॲक्शन आपण इथे आत्ताच बघितली होती. फिफ्थ पण रिॲक्शन आपण आत्ताच बघितली होती ज्याच्यामध्ये मी जर अल्कोहोलिक AgCN घेतलं तर काय मिळतंय आणि अल्कोहोलिक KCN घेतलं तर काय मिळतंय? सांगा इथे प्रॉडक्ट काय मिळेल तुम्हाला? RNC. Isocyanate. RNC. कोणतरी सायनाइड बोललंय बघा. Isocyanate. नाही, गर्लचा आवाज होता. कोणीतरी सायनाइड बोललंय. हरकत नाही, मला तेच करायचं होतं. मुद्दाम मी खालीवर घेतले. आपण सिक्वेन्शियलीच मुद्दाम घेत नाही. तुम्हाला हे क्लिअर माहिती पाहिजे की AgCN टाकलं तर आयसो मिळणार आहे, KCN टाकलं तर सायनाइड मिळणार आहे. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ RNC प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळणार AgX. हे जे RNC आहे त्याला बोलतात अल्किल आयसोसायनाइड. त्याला आपण बोलतो अल्किल आयसोसायनाइड. आणि जी डाऊनसाइडची रिॲक्शन आहे अल्कोहोलिक KCN आपण टाकलंय. अल्कोहोलिक KCN टाकलं तुम्हाला प्रोडक्ट काय मिळतं? RCN प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार? KX. ओके, सो RCN आहे ज्याला आपण सिम्पली नाव देतो. हा, याच्याबद्दल बोलायचं बाकी बरं का, आपण सेपरेटली त्याचं नोमेनक्लेचर डिस्कस करू. याचं मी तुम्हाला नाव सांगितलं काय होतं? अल्किल सायनाइड. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला नाव दिसतं ना अल्किल सायनाइड? हो सर. येस. चला, या 5 रिॲक्शन आपण बघितल्या. आता हळूहळू मी तुम्हाला काही MCQ प्रॅक्टिस देणार आहे. सगळ्या गोष्टी होतील यांच्यावरती आपल्याला रिॲक्शन पण सॉल्व्ह करायचं आहे. ते सॉल्व्ह करण्याच्या आधी हे जे शेवटचं आहे ना याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूया अल्किल सायनाइडबद्दल. ओके, अल्किल सायनाइडचे 2 नावं होते. मी आता हे शेवटी काय तुम्हाला कळून जाईल ते आपोआप. याच्यामध्ये बरंचसं डिस्कशन करायचं आहे. हा जो मॉलिक्यूल आहे याला 2 नावं असतात. ओके, याला एक नाव आपण ऑलरेडी देऊन ठेवलं आहे ज्याला आपण बोलतो अल्किल सायनाइड. अल्किल सायनाइड. त्याला दुसरं नाव जे असतं त्याचा पॅटर्न असतो अल्केन नायट्राइल. त्याला पॅटर्न कुठला वापरायचा असतो? अल्केन नायट्राइल. आणि याच्यामध्ये मुलांचा नेहमी गोंधळ होतो, सर हे नाव चुकलंय का हो? सर हे नाव चुकीचं आहे का? काहीतरी चुकीचं वाटतं त्यांना. कदाचित तुम्हाला पण पहिल्या अटेम्प्टला चुकीचं वाटेल ते आता. त्यातलं मी एक एक्झाम्पल डिस्कस करतो. ओके, एखादं एक्झाम्पल आपण घेऊ. CH3 CH2 CH2 CN असं नाव दिलंय. आणि सगळ्यात सोपं आणि आवडणारं मुलांना नाव कुठलं असतं माहिती का? हे नाव आवडतं मुलांना. हे सोपं वाटतं ना, बघितल्या कळतंय त्याचं नाव काय आहे. आणि या नावाचा फोबिया होऊन जातो हळूहळू. फोबिया असं होऊन जातो की हे दोघं नावं चुकीचे असं वाटायला लागतं. बघूया तिथपर्यंत पोहोचू आपण. आधी आपण या पहिल्या पॅटर्नचा विचार करू. अल्किल सायनाइड. अल्किल सायनाइड हे नाव तर सगळे सांगून टाकतील. सांगा तर बरं याचं नाव काय येईल मग? Propyl cyanide. प्रोपिल सायनाइड. मी अजून एक एक्झाम्पल घेतो लगेच. छोटं घेतो हवं तर. CH3 CH2 CN. सांगा बरं याचं नाव काय येणार पहिल्या पॅटर्न नुसार? Ethyl Ethyl cyanide. cyanide. येस, इथिल सायनाइड. ओके, इथिल सायनाइड. हे 2 नावं झाले. आता यांना आपण हा सेकंड पॅटर्न अप्लाय करू आता, ज्याला नाव आहे अल्केन नायट्राइल. आता अल्केन कुठला असतो ना हेच मुलांना सांगता येत नाही या केसमध्ये. अल्केन कुठला असतो? मुलं काय करतात माहिती का? हे 3 कार्बन मोजतात फक्त. हे 3 कार्बन आणि सांगतात काय नाव? प्रोपेन नायट्राइल. चुकीचं नाव आहे. कदाचित तुमच्या मनात पण तेच आलं असेल काही जणांच्या मनात की सर आपण प्रोपेन नाही, मला जमतंय. नाही जमते तुम्हाला. तर लक्षात घ्या, नायट्राइल याच्यामधला फक्त असतो नायट्रोजन. आणि बघा अजून थोडंसं डिटेलमध्ये जाऊया आपण. इथला काही पार्ट मी इरेज करतो. ऍक्च्युली हे स्ट्रक्चर कसं असतं? कार्बन नायट्रोजन मध्ये नेहमी असतो ट्रिपल बॉन्ड. दाखवायची काही आवश्यकता नाहीये. तर तुम्हाला अल्केन जेव्हा तुम्ही बघतात ना अल्केन बघताना तुम्हाला हे 4 पण कार्बन काउंट करायचे असतात. CN मधला कार्बन पण तुम्हाला काउंट करायचा असतो. तर मला हे सांगा, जेव्हा तुम्ही CN मधला पण कार्बन काउंट करता तर टोटल कार्बन झाले किती? टोटल कार्बन 4. 4 कार्बन. मग 4 कार्बनचा तुम्हाला आधी लिहायचा आहे अल्केन. 4 कार्बनचा अल्केन सांगा कुठला असतो? Butane. ब्युटेन. Butane. मग तुम्ही ते नाव लिहायचं ब्युटेन. आणि ब्युटेनच्या पुढे कंपल्सरी वर्ड कुठला लिहायचा तुम्हाला? नायट्राइल. सो या मॉलिक्युलचं नाव काय झालं? ब्युटेन नायट्राइल. या मॉलिक्युलचं नाव काय झालं? ब्युटेन नायट्राइल.
आता मुलांचा गोंधळ काय होतो बघा. इथे बघताना त्यांचं माइंड त्यांना काय सांगतं, प्रोपिल सायनाइड, आणि प्रोपिल म्हटलं तर डोक्यात त्यांच्या काय येतं, 3 कार्बन आहेत. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. पण इथे बघितल्यावर त्यांच्या मनात काय, सर 4 कार्बन कसं काय, वरती 3 कार्बन खाली. पण ते हे विसरून जातात की तुम्ही प्रोपिलच्या पुढे सायनाइड बोलताय की ज्या सायनाइडमध्ये ऑलरेडी 1 कार्बन आहेच. म्हणजे इकडचे 3, हे 3 आणि इकडचं 1, ऑलरेडी 4 कार्बन बद्दलच तुम्ही बोलताय जेव्हा तुम्ही प्रोपिल सायनाइड सेपरेट लिहिता. पण जेव्हा तुम्ही ब्युटेन नायट्राइल लिहिता, तर याचा अर्थ हा जो ग्रुप आहे हा झाला ब्युटेन, आणि याला आपण काय बोलतोय, नायट्राइल बोलतो आहे. मग हे नाव बरोबरच असतं. मुलांना फक्त असं वाटतं की काहीतरी चुकीचं झालंय, किंवा मुलं काय करतात माहिती का, प्रोपिल सायनाइडला नाव काय लिहून टाकतात डायरेक्टली, प्रोपेन सायनाइड, सॉरी प्रोपेन नायट्राइल, प्रोपेन नायट्राइल. खूप सारे मुलं बघा तुम्ही, भरपूर सारे मुलं असे नाव लिहून टाकतात बिनधास्त. त्यात त्यांची काही चूक नाही, त्यांना फक्त प्रोपिल प्रोपेन सेम सेम वाटतं म्हणून ते याच्याकडे जातात. पण ऍक्च्युली नाव त्याचं कुठलं असतं, ब्युटेन नायट्राइल असतं. आपण दुसरं एक्झाम्पल बघू, तिसरं पण बघू. आधी दुसरं तर समजून घ्या. दुसऱ्याचं एक नाव आहे इथिल सायनाइड. आता मला सांगा, त्याचं जर मला अल्केन नायट्राइल हा पॅटर्न वापरायचा असेल तर सांगा, कार्बन किती घेणार तुम्ही, प्रोपेन 3. 3 कार्बनचं अल्केन कुठलं असणार आहे, प्रोपेन. मग मोलेक्युलचं नाव काय झालं, प्रोपेन नायट्राइल. नायट्राइल. हे ऍक्च्युली त्याचा IUPAC नेम आहे, प्रोपेन नायट्राइल. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण लास्ट. ओके, विल टेक वन एक्झाम्पल. ओके, मोठा घेतो थोडासा, CH3 CH2 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 CN. याचं मला नाव सांगा, 2 नाव सांगा. आता मी तुम्हाला सांगतो तुमचा पेंटेन प्रॉब्लेम काय. नायट्राइल. हा, एक नाव आलंय पेंटेन नायट्राइल. ब्युटेन सायनाइड. सायनाइड. रिपीट वन्स अगेन. ब्युटेन सायनाइड. ब्युटाइल. बघा, सर काही जण पेंटेन ब्युटेन नायट्राइल. काही जण ब्युटेन सायनाइड बोलतात, म्हणजे मिस्टेक होते. मिस्टेक या कारणामुळे होते कारण पहिल्याचा जो पॅटर्न आहे ना, तो पॅटर्न आहे अल्किल सायनाइड. अल्किल आहे तो, अल्किल सायनाइड. आणि जो दुसरा पॅटर्न आहे तो अल्केन नायट्राइल आहे. आता अजून पण असे काही स्टुडंट आहेत जे असं क्रॉसिंग करणार आहेत, म्हणजे अल्केन सायनाइड. जे आता मी बघितलं, ऐकलं कोणाकडनं तरी, त्यांनी समजून घ्या. काही मुलं आता असं पण एक नाव तयार करणार आहे, अल्किल नायट्राइल. काही जण तयार करतील अल्केन. हे दोघच जण सापडतील, हेच दोघं जण सापडतील. यांना खालीवर नका करू. अल्किल सायनाइड बोला, अल्केन नायट्राइल बोला. तर अल्केन नायट्राइल पॅटर्न झालाय. आता पॅटर्न कुठला बाकी आहे, अल्किल सायनाइड. मग हा जो ग्रुप आहे हा अल्किल ग्रुप आहे. किती कार्बन आहे अल्किल मध्ये, 4 कार्बन आहे. 4 कार्बनचा अल्किल कुठला असतो, ब्युटाइल. ब्युटिल. ब्युटीन. ब्युटिलच्या पुढे काय आहे, सायनाइड. दॅट्स इट. आणि वाटलंच तर याच्या आधी N लिहून टाका, कारण कॉमन नेम आहे, स्ट्रेट मोलेक्युल आहे. स्ट्रेट असेल तर आपण नॉर्मल बोलतो, नॉर्मल साठी आपण N वापरत असतो. नॉर्मल या शब्दासाठी N वापरलेला असतो. हा जो स्मॉल n असतो, हा स्मॉल nचा मिनिंग तुम्हाला काय असतो, नॉर्मल. नॉर्मलचा अर्थ, याचा अर्थ मोलेक्युल कसं आहे, अगदी स्ट्रेट आहे. स्ट्रेट मोलेक्युलला आपण नॉर्मल वापरतो. तर मला सांगा, या दोघांमध्ये तुमचं क्लिअरिफिकेशन तुम्हाला मिळालं आहे का? येस सर. NC ला काय येतं, कशाला, NC सेम पॅटर्न, सेम पॅटर्न. बघा, समजा एखादा मॉलिक्यूल आपण घेतला, CH3 CH2 NC. या केसमध्ये नाही, याला एकच पॅटर्न आहे बरं का, याला एकच पॅटर्न तुम्हाला वापरायचा, 2 नावं चालणार नाही. तर तुम्ही सिंपल याला काय वापरायचंय, इथिल आयसोसायनाइड. इथिल आयसोसायनाइड, दॅट्स इट. कारण याच्यामध्ये कार्बन त्या साईडला गेलाय ना, तो या चेनचा पार्ट होत नाहीये. बघा, असं समजून सांगतो, CH3 CH2 N ट्रिपल बॉन्ड C. हा जो कार्बन आहे हा या चेनचा पार्ट राहिला का, आता नाही राहिला. तो त्या साईडला चालला गेलाय. त्यामुळे त्याला आपण कुठलं वेगळं नाव वापरू शकत नाही. मग त्याला तुम्हाला पॅटर्न कुठला वापरायचा, फक्त इथिल आयसोसायनाइड. सेम. मग त्याला काही कुठलं अल्केन असं म्हणायचं नाही, सर अल्केन आयसोसायनाइड असं काही असेल का. हा, आपण हवं तर ट्राय करून बघूया, मी हवं चेक पण करून बघतो तसं काही कंपाऊंड सापडते का. समजा आपण हा मॉलिक्यूल घेतला, CH3 CH2 CH2 NC असा मॉलिक्यूल घेतला. समजा आपण याला आयसोसायनाइड ठेवलं, तर हा कुठला ग्रुप असणार आहे, प्रोपिल. मग तुम्ही याला नाव काय देऊ शकतात, प्रोपिल आयसोसायनाइड. प्रोपिल आयसोसायनाइड. आता मी एकदा चेक करून घेतो बरं का, मी आधी नाव तर लिहून ठेवतोय, पण आधी चेक करून घेतोय. 10 मिनिटात लेक्चर संपेल आपलं. आपण आधी चेक करून घेऊ की तसं नाव आहे का. तर तुम्ही याला प्रोपेन आयसोसायनाइड म्हणू शकतात का, मला चेक करू द्या, हे नाव चालणार की नाही चालणार. ओके, मी फक्त चेक करून घेतो. याच्यात नाव मी नाही दिलं, एकच मिनिट फक्त. सर प्रोपेन नायट्राइल ना.
हां, मे बी मग नायट्रा लिहू शकतं बरं का त्या केसमध्ये. एकच मिनिट. प्रोपिल आयसोसायनाइड. प्रोपिल. त्याला आयसोसायनो हां, पॅटर्न त्यांनी असं दिलंय बघा त्याचा. आयसोसायनो आणि इथे नाव लिहायचंय अल्केन. व्हेरी नाईस. चला, हा पॅटर्न तुम्हाला वापरायचा आहे केव्हा? आयुपीएसी. आयुपीएसी तुम्हाला लिहायचं असेल कोणाचं? अल्किल आयसोसायनाइडचं. तुम्हाला पॅटर्न कोड वापरायचा आहे आयसोसायनो अल्केन. म्हणजे तुम्हाला आयसोसायनो हा शब्द लिहूनच टाकायचा. कंपाऊंड कुठलं पण होऊ द्या. आयसोसायनोच्या पुढे फक्त काय लिहायचंय? अल्केन लिहायचंय. मी तुला ते एक्झाम्पल दाखवतो बघा. आपण एक्झाम्पल डिस्कस करू. CH3 CH2 NC. CH3 CH2 CH2 NC. इनफ आहे एवढे. CH3 CH2 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 NC. पहिल्यांदा कंपल्सरी लिहायचं काय तुम्हाला? आयसोसायनो लिहायचंय. आयसोसायनो. ओके. पहिल्यासाठी काय लिहिणार सांगा मग तुम्ही? आयसोसायनो. त्याच्यानंतर फक्त बघा की कार्बन किती आहे आणि त्याचा अल्केन सांगा मग किती आहे. कार्बन किती आहे आणि अल्केन कुठलं येणार? इथेन. इथेन. आयसोसायनो इथेन. मॉलिक्युलचं नाव काय येणार? आयसोसायनो इथेन. आता इथे 3 आहेत म्हणून नंबरिंग करावं लागेल. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3. फर्स्ट कार्बनला NC आहे म्हणजे काय बोलायचं? 1 आयसोसायनो आणि प्रोपेन. प्रोपेन. आयसोसायनो आयसोसायनो प्रोपेन. तसे इथे पण 1 2 3 4. 1 आयसोसायनो किती कार्बन आहे? ब्युटेन. ब्युटेन. 4 कार्बन ब्युटेन. डन. हा पॅटर्न फॉलो करा. 1 आयसोसायनो ब्युटेन. क्लिअर आहे सगळ्यांचं? हो सर. येस. ठीक आहे. चला, आता टोटल आपण 5 रिॲक्शन बघितल्यात. अजून 2-3 रिॲक्शन आहेत आणि 2-3 रिॲक्शन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो एक टॉपिक जो एकदम मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ज्या टॉपिकचं नाव आहे, जेवढ्या पण आपण 5 रिॲक्शन बघितल्या आहे, उद्या आपण अजून 2-3 रिॲक्शन बघणार आहोत. अशा टोटल 8-9 रिॲक्शन आहे. मे बी अजून 1-2 ॲड होऊ शकतात. 10 एक रिॲक्शन होऊ शकतात त्या. या 10 रिॲक्शनचा जो बेस आहे ना, या 10 रिॲक्शनचा जो बेस आहे, त्यांना त्या बेसचं नाव आहे त्या रिॲक्शन. सगळ्या रिॲक्शनचा टाईप एकच आहे. त्यांना म्हटलं जातं न्यूक्लिओफिलिक. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. आपण जेवढ्या आज 5 बघितल्या आहेत, उद्या अजून मे बी आपण 4-5 बघणार आहोत. तर या सगळ्या टाईपच्या रिॲक्शनला काय बोलतात? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग यांना न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं नाव का दिलं गेलं? मग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये 2 टाईप तुम्हाला बघायचे आहेत. त्यातला एक आहे SN2 रिॲक्शन, त्याच्यानंतर आहे SN1 रिॲक्शन. हे काय प्रकारे असं त्याच्यावरती 2 का लिहिलं आहे, त्याच्यावरती 1 का लिहिलं आहे, SN सगळं उद्या डिस्कशन करायचं आहे. म्हणजे उद्याचं लेक्चर असेल ते ओव्हरऑल बऱ्यापैकी जास्त महत्त्वाचं असेल. ओके. म्हणजे आजचंही महत्त्वाचं होतं आणि सेम टॉपिक उद्या पण डिस्कस करायचं, फक्त नवीन रिॲक्शन असतील आणि त्या सगळ्या रिॲक्शन या टायटलच्या अंडर येतात. मग या टायटलचा एक्झॅक्ट मिनिंग पण तुम्हाला उद्या कळणार आहे. ओके. सो आजच्या पुरतं एवढं इनफ आहे. सर तुम्ही नोट्स लिहून बनवणार की नाही? तुम्हाला मी ज्या स्लाइड्स शेअर करतो आहे त्या स्लाइड तुम्ही ॲज इट इज लिहून काढा आणि काही कंटेंट मी मागवलं आहे जे प्रॉपरली हायर लेवलचं कंटेंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नीट आणि इवन JEE सुद्धा त्यात कव्हर होईल. सो मग त्याचा पूर्ण कंटेंटची मी तुम्हाला नोट्स देऊन टाकेल. फक्त एवढंच आहे की तुम्हाला त्याच्या प्रिंटआउट काढायचं तर प्रिंटआउट काढा किंवा तुम्हाला त्याच्यामधून स्वतः बघून लिहायचं तर तुम्ही बघून लिहू शकताय. शक्यतो मी त्याला कमीत कमी देण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुमचा कन्फ्युजन जास्त होणार नाही. समजा एवढा मोठा पॅराग्राफ असेल तर मला वाटतं की मुलांच्या एवढं काही कामाचं नाही, त्यातला हाफच कामाचं आहे. तर त्यातला वरचा पार्ट मी काढून टाकेल, खालचाच पार्ट फक्त ठेवेल, जेणेकरून तुम्हाला जास्त हेडेक नको. ओके. सो मग मी तसं कंटेंट पण तुम्हाला या चॅप्टरचं मी प्रोव्हाइड करणार. ॲक्च्युअल वर्कशीट तर नाही आहे माझ्याकडे आत्ता, पण ते बनवावे लागतील मला आणि जसं तयार होईल तसं मी तुम्हाला पाठवून देत जाईल. ठीक आहे. ॲक्च्युअली जे आहेत ना त्याच्यावरती माझं नाव आहे, माझ्या क्लासचं नाव आहे.
पुन्हा मग आता होणार असं की ते जुने नोट्स आहेत आणि त्या जर मी तुम्हाला पाठवल्या तर पुन्हा असं नको की मिक्सिंग झाल्यासारखं. ओके. मी मागच्या वीकमध्ये मला बरं नव्हतं सो माझे लेक्चर मिस झाले. तुम्ही लेक्चर रेकॉर्डवाले पाठवणार का? मला मेसेज करा, मी तुम्हाला पाठवून देईल. हां, प्रद्युम्न बहुतेक तू बऱ्याच 2-4 दिवसापासून नाहीये. प्रद्युम्न तू एक काम कर आता. मला मेसेज कर, मी तुला पूर्णच्या पूर्ण प्लेलिस्ट पाठवतो. ज्यांना कोणाला मागचे व्हिडिओ पाहिजे त्यांनी मला मेसेज करा, मी त्यांना प्लेलिस्ट शेअर करतो. ठीक आहे? येस. ओके. सो टुडे विल स्टॉप हिअर. उद्याचं लेक्चर मिस करू नका आणि शार्प वेळेत जॉइन व्हा. चला, थांबवायचं मग आता लेक्चर? ओके सर. सर चलो. हां, बोला. सर ऍक्च्युली कॉलेजचं कधी कधी लेक्चर असतं तर मग हो. लेक्चर अटेंड नाही करायला जमलं तर मग रेकॉर्डिंग बघून किंवा मी हां, चालेल का? तसं बघून घ्या. पण शक्यतो मी तुम्हाला सांगतो काय असतं गोष्टी. माझ्यावरनं पण सांगतो, कारण मी पण आहे ना खूप चांगल्या मोठ्या लोकांचे पेड काही कोर्सेस पर्चेस केलेत बरं का. पेड कोर्सेस. पण होतं काय माहिती का, की त्यांचे लेक्चर असतात दररोज लाईव्ह, की जे मी पूर्वी बघायचो. म्हणजे ते CSIR म्हणजे नेट एक्झामचे होते. नेट एक्झामचे होते, जे आमच्यासाठी असतात. ते सेट एक्झामचे होते. जे गेट एक्झामचे सुद्धा लेक्चर चालतात. हे आमच्यासाठी, तुमच्यासाठीचे नसतात हे लेक्चर. पण हे काय झालं, मी पैसे पण भरून दिले. त्यांचे कोर्सेस लाईव्ह असतात. मी सुरुवातीला लाईव्ह लेक्चर बघितले. नंतर मी काय करायचो, जाऊ द्या माझा क्लास आहे, मी नंतर रेकॉर्डेड बघून घेईल. पण होतं काय माहिती का, तुम्हाला बिलीव्ह नाही करणार, मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून मी रेकॉर्डेड एकही लेक्चर बघितलेलं नाहीये. कारण तो कंटाळा येतो. आता एवढे लेक्चर झाले, एवढे लेक्चर कसं काय बघू मी आता? तर माझं काय म्हणणं आहे, की तुम्ही करा तसं, की तुम्हाला कॉलेजचं लेक्चर आहे ते त्याला पहिली प्रायोरिटी तुम्हाला द्यावीच लागेल. पण कंपल्सरी जे आज झालंय ना, ते न विसरता दिवसभरात केव्हातरी आजचं लेक्चर आजच फिनिश करायचं. ही माझी कंडिशन आहे. ओके? सर येस सर. तुम्ही प्लेलिस्ट लगेच अपडेट करता ना? हां, मी आजचा व्हिडिओ टाकून देईल. ती एखाद्या तासामध्ये ती अपडेट होऊन जाईल. हो मागच्या सर. लेक्चरपर्यंत प्लेलिस्ट अपडेटेड आहे. फक्त आजचं लेक्चर अपलोड करायचं बाकी त्याच्यामध्ये. ठीक आहे? हो सर. चलो, टुडे विल स्टॉप हिअर गाईज. बाय एव्हरीवन. टेक केअर. बाय. बाय सर. बाय.